Okay, so this is our third free or demo lecture. In first two lectures, in the very first lecture, we discuss about what is data sciences. In the first lecture, we discuss about what is data sciences. So in general, what is data science, what is AI, what is data analytics, these kind of terms we discuss in very first lecture. Some myths are there. काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली डिफरन्स माहिती नाही की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एआय व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डेटा सायन्स डेटा अनालिटिक्स सो दॅट काइंड ऑफ थिंग्स वी डिस्कस इन व्हेरी फर्स्ट लेक्चर इन सेकंड लेक्चर वी डिस्कस अबाउट माय कोर्स सो हा जो काय कोर्स आहे इन दॅट कोर्स व्हॉट वुड बी द सिलेबस व्हॉट वुड बी द प्रिपरेशन्स पार्ट and what about the placements part because it is the placement course it is not only about the training it is the placement course so those kind of things we discussed in second lecture. Today, we are going to start with our first module that is Python. So आजपासून आपण technical discussion start करणार आहे. So we are going to start with our Python module. We are going to start with our Python module. So आजपासून आपलं जे discussion असणार आहे that is going to be the technical one. So let's discuss about Python. Okay. Now in today's lecture, the agenda is to understand about the Python. So basically why Python that we will discuss. सो यू माइट हॅव हर्ड की हा तुम्हाला जर डेटा सायन्स किंवा एआय मध्ये काम करायचं असेल तर यू नीड पायथन पण असा वाय हा क्वेश्चन आपण स्वतःला जर विचारला तर आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत आपल्याकडे जावा आहे आपल्याकडे बाकीचे प्रोग्रामिंग जसं C++ प्रोग्रामिंग लँग्वेजेस इज दॅट बट वाय पीपल प्रेफर पायथन येस तर याचं रिझन पहिल्यांदा पाहिलं पाहिजे आपण दिस इज थेरॉटिकल वन बट दिस इज इम्पॉर्टंट देन आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट इन्स्टॉलेशन of the softwares. So we are going to discuss about the installations. We are going to discuss about the installations. In yesterday's lecture, someone asked me, "कि sir installation करणार का आपण?" See, installation करणार म्हणजे installation नाही, installation आपण समजूनच घेणार आहे डायरेक्टली. म्हणजे इट इज नॉट अबाउट ओनली दिस सॉफ्टवेअर. फ्युचरमध्ये तुम्हाला कुठलंही कॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं लेट्स से की बऱ्याच वेळा काही इन्स्टॉलेशन फार डिफिकल्ट असतात जसं फॉर एक्झाम्पल कुडा जीपीयू रिलेटेड इन्स्टॉलेशन असतात तर हे इन्स्टॉलेशन होतं काय पाठीमाग काय होतं याच्यामध्ये आपण काय यूज करणार आहे सो दॅट ऑल काइंड ऑफ थिंग्स विल अंडरस्टँड फर्स्ट अदरवाईज इन्स्टॉलेशनला काय तुम्ही एका कमांडमध्ये इन्स्टॉलेशन होतं बट पाठीमागं काय चाललंय ते पण आपल्याला समजलं पाहिजे कारण ज्यावेळेस आपण पुढे जातो त्यावेळेस आपल्याला खूप साऱ्या लायब्ररीज इन्स्टॉल करायला लागतात ज्यावेळेस खूप सारे फ्रेमवर्क्स आपल्याला यूज करायला लागतात बऱ्याच सेटिंग्स करायला लागतात तर बेसिकली याच्या पाठीमागचं जर लॉजिक माहिती असेल तर इट बिकम्स व्हेरी इझी फॉर यू अदरवाईज तुम्हाला काय होतं की तुम्हाला सांगितलं की हे कमांड कॉपी करून पेस्ट करणं एक्झिक्यूट करा जर ते सोपं असेल म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड सॉफ्टवेअर असेल तर इन्स्टॉल होतं अदरवाईज दॅट गिव्स द इश्यूज लिनक्स बेस्ड सिस्टीम मध्ये बऱ्याच वेळा इश्यू होतात मग डिपेंडन्सीचे इश्यूज येतात मग आपल्याला कळत नाही की नक्की काय झालं त्यामुळे ही सिस्टीम जी आहे इन्स्टॉलेशन सिस्टीम दॅट सिस्टीम विल अंडरस्टँड देन वी विल इन्स्टॉल ओके अँड देन आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डू आवर फर्स्ट कोड टुडे आज आपला आपण फर्स्ट पहिला कोड करणार आहे पहिला कोड मध्ये फक्त त्यामध्ये हाय हॅलो केलं तरी चालतंय म्हणजे प्रिंट मध्ये हाय हॅलो दॅट्स इट दिस इज व्हॉट आर टुडेज अजेंडा इज आणि मग पुढच्या लेक्चर पासून मग पायथनचे कोड लिहायला आपण सुरू करणार मोठे कोड आज आपलं टार्गेट आहे की आज मी माझा पहिला कोड लिहिला पाहिजे क्लिअर ठीक आहे सो लेट्स लेट्स स्टार्ट विथ द पायथन लेट्स स्टार्ट विथ द पायथन आता काय आहे की तुम्ही जर जाऊन बाहेर सांगितलं की मी डेटा सायन्स करणार आहे आणि थोडा जर टेक्निकल माणूस असेल पुढचा तर तो तुम्हाला पहिल्यांदा विचारणार की ठीक आहे तू एवढा कोर्स करतो ना मला सांग की तू पायथन का यूज करू लोक इथंच मिस करतात लोकांना काय वाटतं की अरे एआय म्हणजे पायथन फिक्स आहे म्हणजे एआय म्हणजे पायथन असं नाहीये पायथन इज जस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज पायथन वी कॅन यूज फॉर वेब डेव्हलपमेंट ऑल्सो पायथन वी कॅन यूज फॉर सिक्युरिटी रिलेटेड स्क्रिप्टिंग ऑल्सो पायथन मध्ये काही होतं पायथन मध्ये एआय पण आहे म्हणजे ज्यावेळेस आता वेब डेव्हलपमेंट म्हणलं की तुमच्याकडे बाकीचे ऑप्शन्स येतात तुमच्याकडे जावा पण आहे इन केस ऑफ स्क्रिप्टिंग मध्ये जनरली पायथन यूज करतात पण रुबी वगैरे पण अशा लँग्वेजेस आहेत एआय साठी फक्त पायथन म्हणजे एआय साठी तुम्ही कोणीतरी जावा प्रेफर करतोय हे तुम्ही ऑप्शन बघणार नाही हा पॉसिबल नाही असं नाहीये आमच्या कंपनीमध्ये सुरुवातीला एम्बेडेड आणि एआय असा एकत्र प्रोजेक्ट होता तो वी डू हॅव रिक्वायरमेंट दॅट टाइम की एआय मला C++ मध्ये करायचं होतं सो एआय इज पॉसिबल इन एव्हरी लँग्वेज बट तुम्ही असं कधी ऐकणार नाही की कुणी एआय जावा मध्ये केलंय किंवा एआय C++ मध्ये केलंय सगळ्या गोष्टी पायथन मध्ये जातात त्याचं रिझन आहे वाय पायथन त्यामुळे असं असं फिक्स नाही की एआय म्हणजे पायथन असं नाहीये बिकॉज ऑफ सम
some characteristics of Python. Because of some characteristic of Python, we use Python in data science. मोबाईल ऍप डेव्हलपमेंट जर तुम्ही म्हटलं तर मोबाईल ऍप डेव्हलपमेंटला वी शुड गो फॉर जावा. कारण जावाच्या काय कॅरेक्टर, मोबाईल ऍप डेव्हलपमेंट आपण पायथन मध्ये पण करू शकतो. येस, बट त्याच्यासाठी त्याच्या अशा काय कॅरेक्टर, बिकॉज ऑफ दॅट वी जनरली गो फॉर जावा. वेब डेव्हलपमेंट किंवा वेब ऍप डेव्हलपमेंट किंवा एआय किंवा डेटा सायन्स असं असेल तर जनरली वी गो फॉर पायथन. एआय डेटा सायन्सला तर पायथनच फक्त ऑप्शन आहे, पायथन आणि आर. आर मध्ये प्रॉब्लेम असा की आर यूज केलं तर तुम्हाला पायथन करायचं लागतं, बिकॉज डिप्लॉयमेंटला इश्यू होतो. त्यामुळे पायथन इज सुपरसेट. सो लेट्स डिस्कस वाय पायथन. काय रिझन्स असतील की वाय पीपल यूज पायथन इन डेटा सायन्स अँड वाय वी आर गोइंग टू यूज पायथन इन डेटा सायन्स. ठीक आहे, तर आता आपण वन बाय वन डिस्कस करू. व्हॉट आय विल डू, फर्स्ट ऑफ ऑल आय विल आस्क यू दिस क्वेश्चन. तुम्हाला काय वाटतं की वाय पीपल यूज पायथन इन डेटा सायन्स? काय रिझन्स असतात? It has huge libraries. Yes, very good. It has huge library support. Let me write down. It has huge library support. I think answer is given by Akshata. ने answer दिला का Akshata? Gayatri. Sorry, Gayatri. So yes, first thing is that huge library support. Let me write down huge library support. एक क्रॉस क्वेश्चन करतो मी. लायब्ररी सपोर्ट म्हणजे लायब्ररी तयार केल्या कोणी? आपल्यासारख्या माणसांनी तयार केली, आपल्यापेक्षा थोड्यापेक्षा हुशार लोकांनी. म्हणजे अशा लायब्ररी तर जावा मध्ये पण तयार करता आल्या असतात. येस, ओके. लेस कोड किंवा याला मी असं म्हणू की सिम्पल टू राईट किंवा सिम्पल टू कोड, इझी टू कोड, इझी टू अडॅप्ट असं बोलू. सो अनदर थिंग वी गॉट हिअर इज इझी टू अडॅप्ट किंवा इझी इझी टू लर्न लिहितो. इझी टू लर्न. अडॅप्ट म्हणजे ज्याला ऑलरेडी माहिती आहे त्याच्यासाठी अडॅप्ट पोस्ट आली. लर्न म्हणजे कम्प्लीट नवीन युजरसाठी इट इज इझी टू लर्न. वन लाईन कोड पण आहे ना ते? हा, म्हणजे आता याच्यामध्येच पकडतो, इझी टू लर्न, इझी टू कोड, लेस लाईन्स ऑफ कोड, समथिंग लाईक दॅट. क्रॉस प्लॅटफॉर्म कम्पॅटेबल, कॅन वी से लाईक दॅट? क्रॉस प्लॅटफॉर्म तर जनरली आपल्याकडं ऑलमोस्ट आता बऱ्यापैकी प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. म्हणजे जावा जर पकडलं तुम्ही तर व्हर्च्युअल मशीन मध्ये तो पण क्रॉस प्लॅटफॉर्म मध्ये अवेलेबल. C++ मध्ये इश्यू आहे, पण जावा इज देअर. Okay, and one more, it's object oriented. So, येस, बट ऑब्जेक्ट ओरिएंटेड C++ आहे, जावा पण आहे. आणि तसंही डेटा सायन्स मध्ये याचे OOP चे कॉन्सेप्ट नाही जास्त यूज, वेब डेव्हलपमेंट मध्ये यूज होतात. अच्छा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना पायथन. काय हा, लेस सिंटॅक्स, लेस कोड, लेस सिंटॅक्स, लेसर कोड, शॉर्टर कोड, इझी टू कोड, हे सगळं याच्यामध्ये पकडलं. येस, Open source. that third one we got here is interpreter based language. Interpreter based language. Interpreter based ही जी लँग्वेज आहे दॅट इज इंटरप्रिटर बेस्ड. तर बऱ्याच लोकांना इंटरप्रिटर हा वर्डच पहिल्यांदा ऐकला असेल. डोंट वरी, याच्यावरती मी सेपरेट डिस्कस करणार. आता मी फक्त तुमच्याकडून पॉईंट्स घेतोय. मी तुमचं डिस्कशन झालं की मी माझ्या वेने स्टेप बाय स्टेप सांगेल तुम्हाला. हा, अजून लाईन मध्ये दीपाली. Yes, sir. Open source code, free of cost. Okay, so that is free or open source. This is open source language. Open source सॉफ्टवेअर आय मस्ट से. ओपन सोर्स आणि फ्री. आता याच्यामध्ये पण काही लोकांना कन्फ्युजन आहे की ओपन सोर्स आणि फ्री मध्ये डिफरन्स काय, किंवा ओपन सोर्स म्हणजे एक्झॅक्ट. फ्री तर आपल्याला कळते की पैसे द्यावे लागत नाही. व्हॉट इज मीन बाय ओपन सोर्स सांगतो, विल टेल यू. अजून कोणाला काय रिझन याच्यामध्ये पाहिजे?
Flexibility, sir, can we say like it can be used for different tasks as for analysis, like visualization or data cleaning? ओके, ऍक्च्युली क्वेश्चनच आहे की वाय पायथन. बरोबर आहे, पायथन वी यूज फॉर डेटा अनालिटिक्स, पायथन वी फॉर डेटा सायन्स, पायथन वी यूज फॉर AI. वाय डेटा अनालिटिक्स मध्ये पण का पायथन? ठीक आहे, लेट मी एक्सप्लेन वन बाय वन नाव. लेट मी एक्सप्लेन वन बाय वन. सगळ्यात पहिले मी काय सांगतो की इझी टू कोड हा वाला कॉन्सेप्ट सांगतो मी पहिले. तुमच्या जवळचा कॉन्सेप्ट आहे इझी टू लर्न. बघा तुम्ही जर इफ यू जस्ट कम्पेअर C++ लँग्वेजेस, C++ ॲज अ न्यू बिगिनर, आता लर्न म्हणजे ज्याला प्रोग्रामिंगचं काही नॉलेज नाही, त्याला जर मी सांगितलं की आता तुला सी लँग्वेज किंवा C++ लँग्वेज शिकायचे, तर होतं काय माहितीये का, त्याच्या पहिल्या पहिल्या लेक्चरमध्ये इंटरेस्ट निघून जातो. जर तुम्ही C++ कधी पाहिलं असेल तर त्यामध्ये असं लिहितात हॅश इन्क्लूड असं काहीतरी. आणि जर तुमचा ट्रेनर चांगला नसेल तर संपलं, तिथंच तुमचा इंटरेस्ट संपलेला आहे. तिथंच असं वाटतं की मी कुठं आलोय, मी काय करतो, मला कळतच नाही काय चाललं. बिकॉज सेम हॅपन विथ मी ॲज वेल. मी इंजिनिअरिंगमध्ये ज्यावेळेस पहिलं मी इंजिनिअरिंगमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन होतं माझं. इंजिनिअरिंगला चांगल्या कॉलेजला आणि चांगले मार्क्स पाडून मी एवढ्या आशेने गेलो होतो इंजिनिअरिंगला. आणि त्यावेळेस कम्प्युटरचा पण ट्रेंड बऱ्यापैकी होता. खूप चांगले जॉब्स असायचे त्यावेळी, आता पण आहेत, पण त्यावेळी खूप चांगले जॉब्स होते. आतापेक्षा त्यावेळेची सिच्युएशन चांगली होती. त्यामध्ये ऑलमोस्ट होतं की 100% प्लेसमेंट होणे हा कॉन्सेप्ट, येस नो हा कॉन्सेप्टच नव्हता. प्लेसमेंट कंपल्सरी असायचं. खूप कंपन्याज असायच्या, यू हॅव टू चूज द कंपनी, समथिंग लाईक दॅट. तर त्यावेळी कम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर बाकीचे सब्जेक्ट तर ठीक आहे. म्हणजे बाकीचे सब्जेक्ट काय होते, जसं मेकॅनिक्स मला वाटतं सेकंड सेमिस्टरला होता, पण लेट्स से की फिजिक्स केमिस्ट्री एक सब्जेक्ट होता, त्यानंतर मॅथमॅटिक्स सब्जेक्ट होता, अप्लाइड सायन्स बोलत होते फिजिक्स केमिस्ट्री, ते एकत्र होते. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल, त्यानंतर असे काही सब्जेक्ट्स होते. हे सगळे सब्जेक्ट व्यवस्थित काय चाललंय, कारण याचा प्रत्येकाचा काही ना काहीतरी रेफरन्स 11-12 मध्ये होता फिजिक्समध्ये. त्या सी प्रोग्रामिंग आलं. सी प्रोग्रामिंगला लिटरली आय रिमेंबर इच अँड एव्हरीथिंग. सी प्रोग्रामिंगमध्ये जे सगळ्यात पहिलं लेक्चर होतं, तर पहिल्या लेक्चरमध्ये सुरुवात झाली त्या हॅश इन्क्लूड. तर पहिल्या लेक्चर बाकी सगळे सब्जेक्ट मला व्यवस्थित कळत होते, त्याने हॅश इन्क्लूड जे चालू केलं टीचरने, तर त्यामध्ये म्हणजे असं असं वाटलं की आता काही खरं नाही, कारण एवढे पैसे भरून आलेलो होतो इंजिनिअरिंग. तर आय अप्लाइड टू चेंज द ब्रांच. माझ्या बरोबर हे झालेलं आहे, माझ्याकडे ते ऍप्लिकेशन पण आहे. फक्त असं होतं की इफ यू वॉन्ट टू चेंज द ब्रांच, तुम्हाला इयर नंतर, पहिल्या फर्स्ट इयर नंतर फक्त तुमच्याकडे तो ऑप्शन असतो. इन बिटवीन सेमिस्टर यू कॅन चेंज. ते फर्स्ट इयर कॉमन असल्यामुळे ते म्हणले वर्षभर थांबतो. मार्क्स वगैरे माझे चांगले होते, त्यामुळे देर वॉज नॉट एन इश्यू. मग त्याच्यानंतर एक चांगला दादा मिळाला MCA करणारा, त्याने मला शिकवलं की एक्झॅक्टली प्रोग्रामिंग असतं काय. कारण आय वॉज नॉट फ्रॉम एनी बॅकग्राऊंड फ्रॉम कम्प्युटर प्रोग्रामिंग, असलं काही नव्हतं. ऐकलं होतं कम्प्युटर असतं, जास्त कट ऑफ लागतं म्हणून तिथं ऍडमिशन घेतलं. तर हे माझ्या बरोबर झालेलं की हॅश इन्क्लूड दिसलं की लोक तिथंच गायब होतात. हा प्रॉब्लेम आहे C++ बरोबर, इव्हन जावा बरोबर पण. जावा पण जर तुम्ही बघितलं तर जावामध्ये पण हाच इश्यू आहे. तुम्हाला फक्त प्रिंट हॅलो लिहिण्यासाठी तुम्हाला एवढं काय करायला लागतं, त्यामध्ये 4-5 लाईनचा करून, त्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी, त्यामध्ये पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, संपला. तिथं हे का लिहितोय तेच कळत नाही. सो एकदम हाय लेवल कॉन्सेप्ट आहेत ते. पायथन मध्ये तसं नाही. पायथन मध्ये इफ यू वॉन्ट टू स्टार्ट कोडिंग टुडे, आज तुम्ही कोड करणार म्हणजे करणार 100%. आत्ता बसल्या हॅलो प्रिंट करायचंय, प्रिंट मध्ये हॅलो लिहा, झाला प्रिंट हॅलो. नो कन्फ्युजन ॲट ऑल. सो याच्यामुळं हे जे पायथन आहे ना, दॅट बिकम्स व्हेरी पॉप्युलर इनिशियली बिकॉज इट इज व्हेरी इझी टू लर्न फॉर नॉन IT बॅकग्राऊंड पीपल. समजा मला आता जर कुठली लँग्वेज शिकायची, माझ्यासाठी फार इझी आहे बिकॉज आय एम फ्रॉम कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंड. तर समजा तुम्हाला शिकायची एखादी लँग्वेज, यू आर नॉट फ्रॉम कम्प्युटर सायन्स, इव्हन जे लोक इथं कम्प्युटर करून आले ते पण मी त्यांना नॉन IT बोलतो. आणि इथल्या कोणालाही कोडिंग जमत नाही. जर तुम्हाला कोडिंग जमत असेल तर तुम्ही माझ्याकडे आले नसते. येस. सो मी हेच कन्सिडर करतो की यू आर नॉट फ्रॉम IT बॅकग्राऊंड ऑर कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंड. तर अशा लोकांसाठी जर सुरुवातीला कोडिंग शिकायचं असेल तर पायथन इज द बेस्ट चॉईस. त्यामुळे बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये C++ पहिल्यांदा शिकवत नाहीत, आता पहिल्यांदा पायथन घेतात.
ऍक्च्युली कम्प्युटर सायन्ससाठी दॅट इज रॉंग. C++च पाहिजे पहिले. फक्त तुम्हाला ट्रेनर चांगला मिळाला पाहिजे. C++ जर ऍज अ फर्स्ट लँग्वेज शिकायची असेल. पायथन मध्ये चालून जातं. पायथन मध्ये इट इज व्हेरी इझी टू अडॅप्ट. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की जे लोक असे आहेत की दे आर नॉट फ्रॉम IT बॅकग्राऊंड किंवा त्यांना कोडिंगचं काही नॉलेज नाही, त्या लोकांसाठी पायथन बिकम व्हेरी पॉप्युलर. बघा आता ही गोष्ट आहे साधारणतः 2008 ते 12च्या मध्ये. 2008 ते 12च्या मध्ये जे लोक नॉन IT बॅकग्राऊंडचे होते, जसं मेकॅनिकल असेल किंवा BSc चे लोक असतील बऱ्यापैकी, तर वेन इट वॉज बिगिनिंग ऑफ डेटा सायन्स, जर तुम्हाला कुठलाही डेटा अनालाइज करायचा असेल तर यू हॅव ऑल द चॉईसेस. तुम्ही C++, जावा आणि पायथन चारही लँग्वेजेस यूज करू शकत होता. तर त्यावेळी जे लोक नॉन IT बॅकग्राऊंडचे आहेत ते डेटा सायन्स मध्ये गेले पहिल्यांदा. डेटा सायन्स मधले सगळे जे टॉपचे लोक तुम्ही बघितले तर सगळे नॉन IT बॅकग्राऊंडचे आहेत. त्याचं रिझन असं की ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस ITचे दिवस खूप चांगले होते. त्यांना काय वेब डेव्हलपमेंट, मोबाईल डेव्हलपमेंट, टेस्टिंग चांगले जॉब मिळायचे. मग हे बाकीचे लोक डेटा सायन्स मध्ये होते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना मॅथमॅटिक्स येत होत. तर या लोकांनी मोस्ट प्रेफरली पायथन यूज केलं. येस. सो हे थोडंसं एक असं बोलू की एक थोडंसं सोशल रिझन आहे की वाय वी यूज पायथन. इट इज नॉट टेक्निकल रिझन ऍक्च्युली. याच्यामुळे खूप सारे लोक पायथन मध्ये काम करायला लागले. मग आता काय झालं की खूप सारे लोक पायथन मध्ये काम करायला लागल्यानंतर मी ज्या डेटा सायन्स मध्ये काम करतो काही गोष्टी मला त्याच यूज करायला लागतात प्रोजेक्टमध्ये. जसं की मला ऍव्हरेज काढायचं, कोड तोच लिहावा लागतो मला. या प्रोजेक्टमध्ये पण ऍव्हरेज पाहिजे, पुढच्या प्रोजेक्टमध्ये पण मला तेच करायला लागतंय. त्यानंतर नेक्स्ट प्रोजेक्टमध्ये काहीतरी मला फिल्टर करायचा आहे डेटा, तेच फंक्शनॅलिटी आहे. मग लोकांनी काय केलं की जो कोड सारखा सारखा मला लिहावा लागतोय तो कोड एका ठिकाणी करून ठेवला रेडीमेड. तो सारखा कोड लिहायची गरज नाही तुम्हाला. त्याला आपण बोलतो लायब्ररी. सो लायब्ररी ज्या या तयार झाल्या ना, सगळ्या ज्या लायब्ररी आपण डिस्कस करणार ह्या सगळ्या लायब्ररी 2011-12 नंतरच्या आहेत. तुम्ही जाऊन चेक करा. त्याचं रिझन असं आहे की ज्यावेळेस लोक हे जे नॉन IT बॅकग्राऊंडचे लोक पायथन यूज करायला लागले त्यावेळेस त्यांना कळालं की खूप सारे असे फंक्शन्स आहेत, खूप सारे अशा फंक्शनॅलिटीज आहेत की त्या मला रिपीटेडली प्रत्येक प्रोजेक्टमध्ये यूज करायला लागतात. तर सारखं सारखं कोड करण्यापेक्षा मी एकदाच करून ठेवतो आणि ज्यावेळेस मला नवीन प्रोजेक्टमध्ये पाहिजे तो कोड त्यावेळेस तिथून मी इम्पोर्ट करतो कोड, रिपीटेड कोड. तुम्हाला ऍव्हरेज काढायचंय, मीन काढायचंय, मीडियन काढायचंय, स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचंय, डेटा फिल्टर करायचंय. सो हे स्टँडर्ड फंक्शन त्यांनी लिहून ठेवले आणि ते जे जिथं लिहून ठेवले त्याला आपण बोलतो लायब्ररी. म्हणजे मला सांगा लायब्ररी असणं चांगलं आहे आपल्यासाठी, म्हणजे आपलं काम कमी होतंय की वाढतंय? लायब्ररीमुळे कमी होतंय. त्यामुळे लायब्ररी जर आली याचा अर्थ आपल्याला असं वाटलं पाहिजे बस माझं काम आता आरामात होणार आहे लायब्ररी असल्यामुळे. लोक तुम्हाला उलट सांगतात अरे आपल्याला 10 लायब्ररी शिकायची. सो उलट तुमचं काम इझी होणार आहे. लायब्ररी असणं चांगलं आहे. सो या लायब्ररी ज्या लोकांनी बनवल्या बिगिनिंगला तर ते पायथन मध्ये डेव्हलपमेंट खूप फास्ट झाले अशा लायब्ररीज वगैरे बनवायची. सो पीपल हॅव नॉट युज जावा. जावामध्ये पण लायब्ररीज आहेत. इफ यू जस्ट गो तर जावामध्ये पण काही लायब्ररीज आहेत पण जेवढ्या स्ट्रॉंग पायथन मध्ये तेवढ्या नाही रिलेटेड टू डेटा सायन्स. कारण ते डेव्हलपच नाही झालं, लोकच नाहीये त्यामध्ये काम करणार. सो दॅट वॉज इन जनरल द सोशल रिझन वाय पीपल यूज पायथन इन डेटा सायन्स. हे सोशल रिझन म्हणजे आपल्या मेंटॅलिटीमुळे आपण पायथन यूज करतो. याच्या मागचं टेक्निकल रिझन पण सांगतो मी तुम्हाला. की पायथनच काय एवढं पॉप्युलर झालं हे पहिल्यांदा कळालं. पायथन लोक का चूज करतात पायथन? बिकॉज इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड और इझी टू लर्न और इझी टू अडॅप्ट. त्याचं टेक्निकल रिझन. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यूज लायब्ररी सपोर्ट. का लायब्ररी सपोर्ट आहे आलं लक्षात? काय याच्यामध्ये खूप लायब्ररीज आहेत कारण याच्यामध्ये पायथन यूज करून डेटा सायन्सचे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचे रेडीमेड फंक्शन्स बनवून ठेवले खूप आणि यांची संख्या खूप असल्यामुळे अशा खूप साऱ्या लायब्ररीज तयार झाल्या. तुम्ही प्लॉटिंगच्या बघितलं तर बसल्या बसल्या 10 लायब्ररीज प्लॉटिंगच्या तुम्हाला सापडतील. लोकच खूप आहेत. जेवढे लोक जास्त, जेवढी कम्युनिटी जास्त तेवढ्या लायब्ररीजचा सपोर्ट जास्त असतो. येस. सो त्याच्यामुळे याच्यामध्ये ह्यूज लायब्ररी सपोर्ट इज देअर. असं नाही की एका दिवशी सगळं ठरवलं की आजपासून पायथन मध्ये 10 लायब्ररीज आजपासून चालू, असं नाही. तो हळूहळू या लायब्ररीज डेव्हलप होत गेल्या आणि या कोणी डेव्हलप केल्यात? आपल्यासारख्या लोकांनी डेव्हलप केले, पायथनने नाही. येस. सो दिस वॉज द रिझन. सो आय होप यू अंडरस्टूड की लायब्ररी सपोर्ट पण का चांगला आहे पायथन मध्ये, कारण लोक किंवा युजर्स जास्त आहेत. ओके ठीक आहे. आता
मी थर्ड ऑप्शनला सगळ्यात शेवटी जाईल. फोर्थ वाला सांगतो मी, ओपन सोर्स आणि फ्री. ओपन सोर्स माहितीये, ओपन सोर्स आणि फ्री मधला डिफरन्स माहितीये कोणाला? पायथन इज ओपन सोर्स और फ्री लँग्वेज. जावा इज नॉट ओपन सोर्स. कशाला ऍक्सेस करू शकतो? काय ऍक्सेस करू शकतो? Like we can modify the code easily. कोड का? कोड ऍट द बॅक. सोर्सचा अर्थ होतो इथं कोड, बरोबर आहे. कुठला कोड? आपण जे लिहितोय तो कोड का अजून कुठला कोड? पायथन इज ओपन सोर्स. ठीक आहे. पहिल्यांदा फ्री आणि ओपन सोर्स मधला फरक सांगतो मी. पहिल्यांदा फ्री म्हणजे काय सांगतो. फ्री म्हणजे असे सॉफ्टवेअर की त्याला पैसे द्यावे लागत नाही. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. व्हॉट्सॲप पेड आहे का? व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आहे का पेड? फ्री आहे. याला पैसे नाही द्यावे लागत. दे आर ऑल्सो फ्री सॉफ्टवेअर्स. दे आर ऑल्सो फ्री सॉफ्टवेअर. पण व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम हे फ्री आहेत, पण हे ओपन सोर्स नाही आहेत. एक्झॅक्टली. हे जे आहेत ना, हे व्हॉट्सॲप हे फ्री आहे, बट नॉट ओपन सोर्स. या ज्या टर्म्स आहेत ना, ह्या फार इम्पॉर्टंट आहे, कारण पुढे जाऊन या टर्म्स तुम्हाला यूज करायच्या प्रत्येक वेळी. सो बट नॉट ओपन सोर्स. ओपन सोर्स म्हणजे यांचा कोड ओपनली अवेलेबल नाहीये. इंस्टाग्राम म्हणजे किंवा व्हॉट्सअप म्हणजे काय? एक सॉफ्टवेअरच आहे. सॉफ्टवेअर म्हणजे त्याचा कोड लिहिला असेल, तो कोड आपल्याला अवेलेबल नाहीये. ज्या दिवशी कोड समजा मला मिळाला, जर तो कोड मला मिळाला, तुम्हाला नाही मिळाला, समजा मला मिळाला तो कोड, मी गायब, सगळं बंद येतं. मी जाऊन स्वित्झर्लंड मध्ये राहणार. शिफ्ट टू स्वित्झर्लंड बिकॉज आय विल बिकम बिलियनियर जस्ट इन अ मोमेंट. तर फेसबुककडे हा कोड आहे, व्हॉट्सॲपचा, ऑब्विसली ते देणार नाहीत आपल्याला. तर ज्या दिवशी तो कोड मिळेल त्या दिवशी तो बिलियनियर. आता हे जर तुम्ही पायथनचं बघितलं, पायथन इज ऑल्सो वन सॉफ्टवेअर. पायथन किंवा त्याला पायथन इंटरप्रिटर बोलतो. जो पायथन आहे ना, पायथन सॉफ्टवेअर, त्याला आपण पायथन इंटरप्रिटर बोलतो. आता इंटरप्रिटर म्हणजे एक्झॅक्टली त्याचं मिनिंग काय ते इथं सांगेल मी थर्ड स्टेपला. पायथन इंटरप्रिटर म्हणजे पायथन सॉफ्टवेअर. पायथन पण एक सॉफ्टवेअरच आहे. ते जे पायथन सॉफ्टवेअर जे तयार केलंय, तर बेसिकली इट इज डेव्हलप इन टू सी एन सी प्लस प्लस. पायथन ते सी प्लस प्लस मध्ये डेव्हलप. तो जो कोड आहे ना, दॅट इज अवेलेबल ओपनली. जसं तुम्ही लिनक्स किंवा युनिक्स बेस्ड सिस्टीम सांगितलं, तर लिनक्स इज ऑल्सो ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम. लिनक्स हे जे आहे ना, दॅट इज ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम. मग त्या ऑपरेटिंग सिस्टीमचा कोडच सगळा अवेलेबल आहे इंटरनेटवर. तुम्ही तुमची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम तयार करू शकता. यू कॅन डेव्हलप युअर ओन ऑपरेटिंग सिस्टीम. आता कुठली वापरताय तुम्ही? विंडोज. विंडोज नाही, विंडोजला तुम्हाला पैसे द्यावे लागतात मायक्रोसॉफ्टला. लॅपटॉप घेताना त्यामध्ये ऑलरेडी इन्क्लुडेड असतात, 6-7 हजार असतात त्या ऑपरेटिंग सिस्टीमचे. लिनक्स मध्ये तसं नाही. लिनक्स मध्ये, इन केस ऑफ लिनक्स मध्ये तुम्हाला डायरेक्टली कोड मिळतो इंटरनेटवर सगळा. तुम्ही डाउनलोड करा तो कोड, त्यामुळे तुमच्या पद्धतीने चेंजेस करा. लेट्स से तुम्हाला तुमच्या नावाने ऑपरेटिंग सिस्टीम तयार करायची, जावा आतमध्ये जिथं जिथं लिनक्स, जसं फॉर एक्झाम्पल लिनक्सचे खूप व्हॅरियंट आहे, उबंतू आहे, फेडोरा आहे. तुम्ही जाऊन तुमची एक लँग्वेज ऑपरेटिंग, काली लिनक्स लोक यूज करतात हॅकिंगसाठी, तुम्ही तुमची ऑपरेटिंग सिस्टीम तयार करा चेंजेस करून. दॅट इज पॉसिबल. त्यामुळे तुम्ही कुठलाही ऑपरेटिंग सिस्टीम घ्या, कुठलाही सब्जेक्ट, कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये, दॅट इज ऑलवेज युनिक्स बेस, लिनक्स बेस. येस, कारण त्याच्यामधले आतमधला सगळा कोड तुम्हाला अवेलेबल असतो, सोर्स कोड अवेलेबल. यू कॅन मेक चेंजेस टू इट. सेम इन पायथन. सो यू कॅन क्रिएट युअर ओन व्हर्जन ऑफ पायथन. सो याला आपण बोलतो ओपन सोर्स. म्हणजे याचा कोण मालक आहे का? याचा कोणीही मालक नाही. येस, आणि याचा फायदा हा होतो की ओपन सोर्स असल्यामुळे याच्यामध्ये डेव्हलपमेंट खूप फास्ट होतात, डिपेंडन्सी नाही. येस, सो पायथन इज ओपन सोर्स अँड फ्री. आता पायथन ओपन सोर्स असल्यामुळे कंपनी ज्यावेळेस यूज करते लँग्वेज, तर कंपनीला कोणालाही पैसे द्यायची गरज नाही. दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट. जर तुम्ही जावा वगैरे यूज करताय, आपण आपल्या पर्सनल लेवलला जावा यूज करतो, त्यावेळेस दॅट इज फ्री. इंडिव्हिज्युअल लेवलला, कंपनी लेवलला यू हॅव टू टेक अ लायसन्स.
खूप फीज असते लायसन्स. कंपन्यांचा हे पैसा वाचला. दिस इज वन ऑफ द रिझन. इट्स व्हेरी स्मॉल रिझन, बट येस इट इज देअर. सो इट इज वन ऑफ द गुड थिंग अबाउट पायथन. सो इट इज ओपन सोर्स. Got it? Fourth thing. So open source and free. Every open source software is free, but every free software is not open source. Agree or not? Yes? ठीक आहे. आता जाऊया थर्ड वन. थर्ड वन जरा टेक्निकल आहे. बेसिकली आपल्या दोन कॉन्सेप्ट इथं इन जनरल डिस्कस करायचे. एक म्हणजे कंपायलर अँड दुसरा म्हणजे इंटरप्रिटर. हे दोन जरा टेक्निकल टर्म्स आहेत. दॅट यू विल अंडरस्टँड. कदाचित तुम्हाला माहिती असेल. जर तुम्हाला काय माहिती असेल याच्याबद्दल तर विसरून जा. लेट मी एक्सप्लेन इन माय वे. ओके. कंपायलर. सो कंपायलर आणि इंटरप्रिटर हे काय असतात याच्यासाठी मी नेक्स्ट स्लाइडला जातो, तोपर्यंत त्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. हे जे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे त्याचं करायचं काय हे मी तुम्हाला सांगतो पुढच्या लेक्चर्स मध्ये. नाहीतर आता स्क्रीनशॉट काढसाल आणि लेक्चर झाले की डिलीट करसाल. डिलीट नका करू यार. Okay, now. So let's understand now compiler and interpreter based languages. So let me write down here compiler based language and interpreter based language. तर कंपायलर इंटरप्रिटर हे दोन्ही सॉफ्टवेअर आहेत. ज्यावेळेस तुम्ही C++ किंवा जावा अशा प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ज्यावेळेस कोड करता त्यावेळेस हा कोड एक्झिक्युटेबल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कंपायलरचं असतं. सो ज्यावेळेस तुम्ही कोड केलाय तो कोड जाऊन डायरेक्टली तुमच्या मशीन मध्ये रन नाही होत. तो एक्झिक्युटेबल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायला लागतो. सो कंपायलर इज द रिस्पॉन्सिबल सॉफ्टवेअर. जर तुम्ही पायथन मध्ये कोड केला, इन केस ऑफ पायथन रुबी ह्या ज्या लँग्वेजेस आहेत, तर त्या केसमध्ये पायथनच्या केसमध्ये इंटरप्रिटर असतो. ऍक्च्युली पायथन मध्ये इंटरप्रिटर आणि कंपायलर दोन्ही सपोर्ट आहे. आपल्याला लागणार आहे इंटरप्रिटर डेटा सायन्स मध्ये. सो पायथन इज इंटरप्रिटर बेस्ड लँग्वेज. सो इंटरप्रिटर बेस्ड लँग्वेज म्हणजे पायथन मध्ये जो काय कोड करणार आहे तो कोड कोण एक्झिक्यूट करणार आहे? इंटरप्रिटर. जावा मधला जो कोड आहे तो कोण एक्झिक्यूट करणार आहे? कंपायलर. ठीक आहे. आता मी काय करतो, लेट मी राईट डाऊन द कोड. कोड म्हणजे आता मी कोड नाही लिहिणार आहे, हा कोड आहे असं समजा याला. दिस इज व्हॉट द कोड इज. येस, हा जावातला कोड आहे आणि हा पायथन मधला कोड आहे. लेट मी राईट डाऊन द कोड इन पायथन. सेम कोड आहे. असं समजा की आपण डेटा सायन्सचा काहीतरी टास्क करतो. तर डेटा सायन्सचा टास्क आपण C++ जावामध्ये पण करू शकतो आणि आपण पायथन मध्ये पण करू शकतो. लेट मी डू द सेम टास्क इन बोथ द लँग्वेज. आता टास्क मध्ये जनरली आपण काय करतो की लेट्स से मी डेटा रीड केला. येस, डेटा रीड केल्यानंतर त्यामध्ये डेटा प्री प्रोसेस केला. त्यामध्ये प्रोसेसिंग केलं डेटा प्रोसेसिंग केलं की मी मॉडेल तयार केलं डेटाचं, मशीन लर्निंग मॉडेल तयार करून त्याच्यावरती प्रेडिक्शन्स केले, समथिंग लाईक दॅट. सो असा मी काहीतरी कोड केला. सो हा जो कोड आहे 1 2 3 4 5 लाईनचा कोड आहे. सेम पायथन मध्ये तोच कोड आहे, तोच डेटा आहे, सगळं सेम आहे. येस, दिस इज व्हॉट इट इज. आता ज्यावेळेस मी C++ जावा मध्ये कोड करतो त्यावेळेस तो कोड एक्झिक्यूट कसा होतो, लेट मी राईट. आता लेट्स कन्सिडर की वी आर रीडिंग द डेटा. बऱ्याच वेळा असं होतं की डेटा खूप मोठा असतो. इट टेक्स अ टाइम टू रीड द डेटा. डेटा मोठा असेल तर प्रोसेसिंगला पण टाइम लागतो आणि देन आफ्टर दॅट मॉडेल ट्रेनिंगला पण टाइम लागतो. प्रेडिक्शनला जास्त टाइम नाही लागतो. सो मी काय करतो, आता तुम्हाला समजावं म्हणून मी मिनिट्स मध्ये लिहितोय टाइम. ठीक आहे. अदरवाइज जनरली आपण टाइम हा मिनिट्स मध्ये नाही कॅल्क्युलेट करत. वी जनरली कॅल्क्युलेट दॅट इन नंबर ऑफ इटरेशन्स. ठीक आहे. पण आता तुम्हाला ते कळणार नाही. मी त्या टाइमला असं कन्सिडर करतो इन मिनिट्स. सो लेट्स से की डेटा रीड करायला आपल्याला 5 मिनिट्स लागले. येस. त्यानंतर डेटा प्रोसेस करण्यासाठी लेट्स से इट टूक 10 मिनिट्स. देन आफ्टर दॅट मॉडेल ट्रेनिंग साठी लेट्स से इट टूक 10 मिनिट्स. देन आफ्टर दॅट प्रेडिक्शन साठी इट टूक लेट्स से 5 मिनिट्स. आणि देन आफ्टर दॅट काय रिझल्ट वगैरे प्रिंट करायला इट टूक लेट्स से 1 मिनिट. स्पीडच्या हिशोबाने दोघांना सेम पकडू आपण, जावा आणि पायथन. C++ इज फास्टर.
जावा आणि पायथन इज ऑलमोस्ट सेम विथ रिस्पेक्ट टू स्पीड. तर इकडे पण 5 मिनिट्स लागले, सेकंड स्टेपला 10 मिनिट्स लागले, थर्ड स्टेपला 10 मिनिट्स लागले, 5 मिनिट्स लागले, 1 मिनिट लागले कोड एक्झिक्यूट व्हायला, वन बाय वन, स्टेप बाय स्टेप. आता बघा, कंपायलर बेस्ड लँग्वेज मध्ये ज्यावेळेस मी कोड एक्झिक्यूट करतो त्यावेळेस कोड काय करतो माहितीये, स्टार्ट टू एंड कोड रन करतो आणि मग तुम्हाला आउटपुट देतो. देन यू कॅन सी द आउटपुट एक्झॅक्टली. म्हणजे तो कोड एकदा स्टार्ट झाला की एंड पर्यंत जाणार आहे आणि देन यू कॅन सी द आउटपुट. मला सांगा या आउटपुट काढण्यासाठी किती वेळ लागला? हाऊ मच टाइम इट टूक? किती वेळ लागला? 5 + 10 + 10 + 5 + 1 31. सो आउटपुट काढण्यासाठी मला 31 मिनिट्स लागले. 31 मिनिट्स. ओके. आता काय झालं की ज्यावेळेस मी हे आउटपुट रन केलं, तर रन केल्यानंतर मला लक्षात आलं की अरे आपण इथं काहीतरी गडबड केलेली आहे. प्री प्रोसेसिंग मध्ये आपण फंक्शन चुकीचं वापरलं, स्ट्रॅटेजी चुकीची वापरली, त्यामुळे डेटा आपला चेंज झाला आणि आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट मिळाला नाही. असं खूप वेळा होतं, एका प्रोजेक्टमध्ये 1000 वेळा होता अशा गोष्टी, त्यामुळे प्रोजेक्टला वेळ लागतो. सो लेट्स से की सेकंड स्टेपमध्ये आपण काहीतरी गडबड केली आणि हे आपल्याला कधी लक्षात आलं? 31 मिनिटानंतर. कारण हा काय करतोय, पूर्ण कोड स्टार्ट टू एंड रन केला की इट इज गिव्हिंग अस द आउटपुट रिझल्ट. सो आफ्टर 31 मिनिट्स वी अंडरस्टूड की देर इज इश्यू ॲट लाईन नंबर 2. आपण गेलो लाईन नंबर 2 ला, आपल्याला कळालं की आपण काय मिस्टेक केली होती. तर मला काय करायला लागेल, ही लाईन मी मॉडीफाय केली, आता ती प्रॉपर आहे. आता मला काय करायला लागेल, पुन्हा कोड रन करायला लागेल. सो स्टार्ट टू एंड पुन्हा कोड रन केला. आता किती वेळ लागेल? सेम, स्टार्ट टू एंड. सो इट इज गोइंग टू टेक अगेन 31 मिनिट्स. इट इज अगेन गोइंग टू टेक 31 मिनिट्स. म्हणजे टोटल या प्रोसेसमध्ये माझे गेलेले 62 मिनिट्स. येस. ज्या लोकांना कंपायलर कसं काम करतो ते माहित असेल ते म्हणतील सर आम्ही कंपायलर मध्ये वेगळंच काहीतरी शिकलो होतो. सिम्बॉल टेबल इज देअर, कंपायलर फेज 1 इज देअर, कंपायलर फेज 2 इज देअर. दॅट वॉज माय फेवरेट सब्जेक्ट, द कंपायलर डिझाईन. तर ऍक्च्युली काय आहे की ते फार टेक्निकल गोष्टीमध्ये मी जात नाही. मी फक्त तुम्हाला आपल्या एक्झाम्पलच्या हिशोबाने सांगतो की हाऊ कंपायलर वर्क्स. येस. ऑनलाईन वाले आहेत का? गेटिंग इट? काही इश्यू असेल तुम्हाला इन बिटवीन यू कॅन आस्क. Yes, sir. येस. Yes. ही जी प्रोसेस आहे याला लागले आपल्याला 62 मिनिट्स. आता आपण येऊया पायथन मध्ये. सेम कॉन्सेप्ट आहे. पायथन आणि जावाचं स्पीड सेम आहे एक्झिक्युशनचं. तर म्हणजे याच्यामध्ये पण 5 मिनिट, 10 मिनिट, 10 मिनिट, 5 मिनिट, 1 मिनिट एवढा वेळ लागणार आहे. आता हा कोड आपण पायथन मध्ये रन करू. येस. सो पायथन मध्ये आता बघा, पायथन मध्ये इंटरप्रिटरची खासियत ही आहे की इंटरप्रिटर लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट करतो. तुम्ही म्हणणार सर इथं पण लाईन बाय लाईनच झालं की. लाईन बाय लाईन म्हणजे आफ्टर एव्हरी लाईन इट कॅन शो यू द आउटपुट. आता मी काय केलंय, जो जावा मध्ये कोड केलाय तो सिमिलर कोडिंग मी पायथन मध्ये केलेलं आहे. म्हणजे ती जी मिस्टेक झाली होती ती मिस्टेक इकडे पण असणार आहे. येस. सो पहिली लाईन एक्झिक्यूट केली, 5 मिनिट लागले. 5 मिनिटानंतर डेटा आपला रीड झालाय. आय कॅन चेक ओव्हर देअर डेटा जो रीड झालाय बरोबर आहे की चूक आहे, कारण मला आउटपुट दिसतंय ना तिथं. इट्स ओके, दॅट्स फाईन. किती मिनिट लागले याला? 5 मिनिट्स. देन मी सेकंड लाईन एक्झिक्यूट केली. सेकंड काय? प्री प्रोसेसिंग. डेटा प्री प्रोसेस केला आणि मी चेक केला आउटपुट. कॅन आय सी की आता हा फॉल्ट मला इथंच दिसेल का? कारण मला मी सेकंड लाईनचं ज्यावेळेस मी आउटपुट काढलं तर आय कॅन सी दॅट आउटपुट ओव्हर हिअर. की अरे इथं मिस्टेक झाली. वाय दिस इज पॉसिबल? बिकॉज प्रत्येक लाईन नंतर आय कॅन सी द आउटपुट. ही फॅसिलिटी इंटरप्रिटर मध्ये असते. दॅट फॅसिलिटी इज नॉट देअर इन कंपायलर. इट इज नॉट देअर इन कंपायलर बेस्ड लँग्वेज. सो मला इथं कळालं की अरे इथं फॉल्ट आहे. म्हणजे माझ्या 10 मिनिटानंतर या 10 मिनिटानंतर कळालं की देर इज फॉल्ट. मग मी काय केलं, परत कोडला मॉडीफाय केलं इथंच आणि मॉडीफाय करून नंतर कोड रन केला. कॅन आय से की आता ती मिस्टेक आहे ते आपण काढून टाकणार आहे. येस. सो लाईन नंबर 2 मला दोनदा एक्झिक्यूट करायला लागेल. इथं 5 मिनिट गेले, सॉरी पहिल्यांदा 10 मिनिट्स गेले आणि त्यानंतर परत इथं मॉडीफाय केल्यानंतर 10 मिनिट्स गेले. ओके. पहिल्या लाईन मध्ये 5 मिनिट्स गेले होते आपले. पहिल्या लाईनला काहीच इश्यू नाही.
सेकंड लाईनला आपण रन केल्यानंतर काय आलं की इश्यू आहे 10 मिनिटानंतर. इश्यू मॉडिफाय केला, पुन्हा रन केलं, परत 10 मिनिट गेले आपले. येस. नाव लेट्स गो फॉर नेक्स्ट थिंग. कॅन आय सी की आता पुढच्या लाईन्सला काहीच इश्यू नाही. पुढच्या लाईनला प्रॉपर जसं मी जावामध्ये केलंय तसंच इकडे. सो नो इश्यू 10 मिनिट्स, नो इश्यू 5 मिनिट्स, नो इश्यू 1 मिनिट. किती टाइम लागला? येस 41. 5 plus 10 plus 10 plus 10 plus 5 plus 1. That is 41 minutes. दोघांचं स्पीड मी सेम पकडलं होतं. कशामुळे आपलं काम झालेलं आहे? लाईन बाय लाईन एक्झिक्युशन. सो इन पायथन इट इज पॉसिबल टू हॅव लाईन बाय लाईन आउटपुट. आणि डेटा सायन्स मध्ये हे फार इम्पॉर्टंट आहे, कारण डेटा सायन्स मध्ये इट इज एव्हरीथिंग अबाउट डेटा. डेटा रीड करताना पण कधी कधी असं होतं की तुम्ही फाईल नेम चुकीचे दिलं तर वेगळाच डेटा रीड झाला. प्रत्येक गोष्ट तुम्हाला चेक करायला लागते. एक लाईन रन केली की चेक करायचं की बाबा जे मी केलंय ते तसंच काम झालंय का, की काय मी तिथं मिस्टेक केलेली. पण कंपायलर बेस्ड लँग्वेज मध्ये हा सीन नाहीये. कंपायलर बेस्ड लँग्वेज म्हणजे स्टार्ट पॉईंट सगळं एक्झिक्यूट झाल्यानंतरच यू कॅन सी द आउटपुट. येस. सो कंपायलर बेस्ड लँग्वेज, जर तुम्ही वेब डेव्हलपमेंट करत असाल, वेब ऍप डेव्हलपमेंट किंवा मोबाईल ऍप डेव्हलपमेंट, त्या केसमध्ये कंपायलर लागतो. तिथं लाईन बाय लाईन नाही चालत, तिथं इंटरप्रेटरचं काम नाही. So obviously, because of that, generally compiler-based language we use in web development. But in case of data science, आपल्याला interpreter-based languages पाहिजे, and that is what Python is. Python बरोबर R पण आहे, interpreter-based language. Yes. फक्त आपण R ला प्रेफर नाही करत, कारण जरी तुम्ही R केलं तरी तुम्हाला Python करणं आहेच. जर तुम्हाला ती प्रोजेक्ट लाईफ सायकल आठवत असेल, त्यातला जो लास्ट पार्ट आहे त्याला तुम्हाला ऑप्शनच नाही. यू हॅव ओनली पायथन ऑप्शन. त्यामुळे तुम्हाला पायथन पण शिकायला लागेल, आर पण शिकायला लागेल. सो बेटर आहे डोंट इवन टच टू आर. गरजच नाही, ओनली पायथन. येस. स्टार्ट टू एंड सगळं होतं. सो दिस इज व्हॉट इंटरप्रिटर बेस्ड लँग्वेजेस, अँड दिस इज मेजर रिक्वायरमेंट इन केस ऑफ डेटा सायन्स टास्क. प्रत्येक लाईनला डेटामध्ये काय चेंज होतंय तो तुम्हाला ऑब्झर्व करायला. आणि हे जे मी 5 मिनिट्स 10 मिनिट्स लिहिलंय ना, हे मिनिट्स मध्ये नाही, पुढे जाऊन हे आवर्स मध्ये. येस. चार्ट जीपीटी माहिती आहे का? चार्ट जीपीटी जगातले सगळ्यात भारी जीपीयूज वरती, सगळ्यात जास्त जीपीयूज वरती ट्रेन होऊन, पण त्याला 3 महिने लागतात ट्रेन व्हायला. ट्रेन होण्यासाठी एक लाईन लिहावी लागते आपल्याला, मॉडेल डॉट फिट. एक लाईन असते, एक लाईन एक्झिक्यूट व्हायला चार्ट जीपीटीला 3 महिने लागतात. इथं मी मिनिटात लिहिलंय. तिथं जर असा इश्यू झाला तर 3 महिन्यानंतर कळलं अरे इथं तर गडबड झाली, डेटाच मी चुकीचा यूज केलाय. डायरेक्ट फायर, टीमच बाहेर, घरी. 3 महिने म्हणजे इट्स लॉट ऑफ टाइम. अशा मिस्टेक चालत नाही. दॅट इज वाय वी नीड टू मॉनिटर डेटा ॲट एव्हरी स्टेज ऑफ पाइपलाइन और एक्झिक्युशन. सो वी नीड अ लँग्वेज that must support interpreted execution. So interpreter एक सॉफ्टवेअर आहे that does line by line execution of a code. So this is difference between compiler and interpreter. So I hope you understood why this is so important. एकदम साध्या सरळ भाषेमध्ये मी सांगितले. अदरवाईज याच्या टेक्निकल डिटेल्स मध्ये गेलं तर तसं पाठीमागं बऱ्याच वेगळ्या गोष्टी दॅट तो कम्प्युटरचा पार्ट आहे. आपण हे डेटा सायन्स काय कम्प्युटरचा पार्ट नाही. दिस इज मॅथमॅटिकल. So this is difference between compiler and interpreter, and Python is interpreter based language. This is major technical reason why we use Python in data science. Yes, clear? ठीक आहे. So याचा स्क्रीनशॉट घ्या. आज तुम्हाला तुमच्या वोकॅब्युलरी मध्ये बरेच टेक्निकल वर्ड्स ऍड झाले. इंटरप्रिटर पहिल्यांदा ऐकला असेल कदाचित वर्ड तुम्ही. ओपन सोर्स आपण पहिल्यांदा ऐकला असेल. बाकीचे ठीक आहे, बाकीचे यू ऑलरेडी नो अबाउट. सो याला टेक्निकल वोकॅब्युलरी बोलतो, कारण बोलता बोलता तुमचे मॅनेजर्स, तुमचे टीम मेंबर्स हे वर्ड बोलून जातात ना. आपण असं करू, अरे आता मला तर माहितच नाही हे काय, मी आता काय बोलू. मग लोक शांत बसतात मीटिंग मध्ये.
टेक्निकल वर्ड्स माहिती पाहिजेत. व्हॉट डज दॅट मीन? क्लिअर? सो येस, सो वाय पायथन? मेजर रिझन इज व्हॉट? इंटरप्रिटर बेस्ड लँग्वेज. Then easy to learn, and because of easy to learn, there is huge library support. And this is one of the non-negligible reason open source. Obviously, पैसे लागत नसतील तर कंपनी प्रेफर करणारच. ठीक आहे? So I hope you understood why we use Python in data science. Clear? कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे एकदम टकाटक मध्ये. Yes, so I hope you understood this one. Should we go ahead? Any doubt? Okay. Next thing we are going to discuss about installation. Installation मला संपायचं तर 2 मिनिटाचा पार्ट आहे इन्स्टॉलेशन. एक फाईल डाउनलोड करायची आणि डबल क्लिक करायचं, संपलं इन्स्टॉलेशन. येस. सो असं नाही, लेट्स अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली वी आर इन्स्टॉलिंग. कारण आता जर कॉन्सेप्ट क्लिअर झाला की इन्स्टॉलेशन मध्ये काय इन्स्टॉल होतंय, पुढे जाऊन ज्यावेळेस आपण एन्व्हायरमेंट्स तयार करणार, ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट एन्व्हायरमेंट्स तयार करणार, लायब्ररीज इन्स्टॉल करणार, लायब्ररीच्या डिपेंडन्सी चेक करणार, तिथं खूप सारे एरर्स येणार आहेत, ते आपण मॉडिफाय करणार. तर हा कॉन्सेप्ट आता क्लिअर असेल तर पुढे इझी होणार आहेत. आता लोक घाबरतात, इन्स्टॉलेशन मध्ये घाम पडतो बऱ्याच लोकांना, आणि त्यात युनिक्स किंवा लिनक्स बेस्ड इन्स्टॉलेशन असेल तर लोक नकोच म्हणतात यूज करायला. त्यामुळे इन जनरल तुम्हाला लोक दिसणार नाहीत लिनक्स यूज करणार. ते कधी कधी कळत नाही काय चाललंय पाठीमाग. ओपन सोर्स आहे ना, तेवढं हे नसतं. ठीक आहे. सो लेट्स अंडरस्टँड इन्स्टॉलेशन नाव. आता बघा, जर मला एखादा पायथन प्रोजेक्ट, सॉरी डेटा सायन्स प्रोजेक्ट जर मला करायचा असेल तर मला व्हॉट काइंड ऑफ सॉफ्टवेअर आय नीड, ते पहिले आपण लिस्ट डाऊन करू. आता तुम्ही कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंडचे असो किंवा नसो, डझंट मॅटर, तुम्हाला ही गोष्ट कळालीच पाहिजे. सो लेट मी एक्सप्लेन. तुम्हाला कुठले सॉफ्टवेअर्स पाहिजेत, दॅट यू नीड टू अंडरस्टँड फर्स्ट. इन्स्टॉलेशन. तर पहिले आपण बघू की सॉफ्टवेअर लागतंय कशाला. मला सांगा, जर तुम्ही कोड लिहित असाल तर कोड कुठंतरी लिहिला पाहिजे, टाईप केला पाहिजे कशामध्ये तरी. मी जो माझा पहिला पायथनचा कोड लिहिला 2009 2009 और 8 2009 आहे, सगळ्यात पहिल्यांदा पायथन कोड लिहिला होता. तो कोड लिहिला होता नोटपॅड मध्ये. नोटपॅड की जे आता तुम्ही वापरत पण नाही नोटपॅड. आता नोटपॅड प्लस प्लस इन जनरल लोक डॉक फाईल मध्येच लिहितात. सो जे नोटपॅड असतं ना, छोटं नोटपॅड, त्या नोटपॅड मध्ये आम्ही कोड करायचो पायथनचं. आणि पायथन मध्ये काय टॅब वगैरे द्यावे लागायचे. आणि वी वेअर फ्रॉम C++ बॅकग्राऊंड. तर आय डू रिमेंबर की त्यावेळेस किती त्रास व्हायचा तो कोड लिहिताना. आणि टॅब चुकला, स्पेस चुकला की तो एरर फायर. सो त्यावेळी जर कोड लिहायचा असेल तर वी यूज टू यूज नोटपॅड काइंड ऑफ एडिटर्स. आता आपल्याकडे खूप सारे एडिटर्स अवेलेबल आहेत की ज्याच्यामध्ये मला कोड टाईप करायचा. असं सॉफ्टवेअर जसं तुम्ही व्हॉट्सअपमध्ये मेसेज टाईप करता ना, तर तुम्हाला दिलाय ना टेक्स्ट बॉक्स तो टाईप करायला. सो मला इथं कोड काहीतरी कुठंतरी टाईप करायला लागेल, त्याला आपण बोलतो IDE. सो फर्स्ट ऑफ ऑल आय नीड IDE. तुमच्या टेक्निकल वोकॅब मध्ये अजून एक वर्ड ऍड झाला. ID स्टँड्स फॉर, नाही ते कोणाला, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. येस, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. हा वर्ड फार डेंजर आहे. आता इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट म्हणजे साध्या सोप्या लँग्वेज मध्ये हा तुमचा कोड एडिटर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोड लिहायचा. अलॉंग विथ दॅट एडिटिंग ऑप्शन्स वी गेट ऑल्सो सम मोर ऑप्शन्स अँड फंक्शनॅलिटीज. जर तुम्ही कोड लिहिताय, जसं मी आता तुम्हाला नोटपॅड मध्ये कोड लिहितो, त्यामध्ये टॅब वगैरे स्पेसेस मॅनेज करायला, हे एडिटर त्या गोष्टी ऑटोमॅटिकली करतात. टॅब्स देणे, त्यानंतर ब्रॅकेट्स कम्प्लीट करणे ऑटोमॅटिकली, या गोष्टी ऑटोमॅटिकली करतात. तर बरेच तुम्हाला हेल्प ऑप्शन्स येतात, हेल्पिंग ऑप्शन्स. त्याचबरोबर बरेच तुम्हाला टूल्स मिळतात बिल्ट इन याच्यामध्ये. टूल्स म्हणजे काय की जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय प्लगइन्स लागतात. लेट्स से की तुम्ही जनरेटिव्ह AI मध्ये काम करता. जनरेटिव्ह AI मध्ये काम करताना तुम्हाला काहीतरी MCP सर्व्हर पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही जाऊन डायरेक्टली तुम्ही जो काही VS कोड आहे, VS कोड मध्ये डायरेक्टली MCP सर्व्हर तुम्ही इन्स्टॉल करू शकता. तर हे जे सपोर्ट वाला पार्ट आहे तो IDE मध्ये बाय डिफॉल्ट असतो. जे सॉफ्टवेअर आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कोड लिहिताय. सो हेल्प आहे. त्यानंतर समजा तुम्हाला कोड, तो जो कोड आहे तो गिटहबला कनेक्ट करायचा आहे, तर दॅट गिटहब काइंड ऑफ सपोर्ट इज ऑल्सो दॅर. तर ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला कोड एडिटेबल बरोबर मिळतात. म्हणजे हे एक असं सॉफ्टवेअर आहे की ज्याच्यामध्ये कोड लिहिणार आहे आणि कोड लिहिताना मला तो सॉफ्टवेअर हेल्प करणार आहे.
सो इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. नाव जरा कॉम्प्लेक्स आहे. तुम्हाला एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर लेट्स से की डेंटिस्ट दवाखान्यात गेलाय कधी डेंटिस्टकडे. डेंटिस्टचं ते जे सेटअप असतं ना, डेंटिस्टचा सेटअप, त्याला आयडी म्हणजे त्याचा तो आयडी झाला इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट. ते एन्व्हायरमेंट आहे त्याचं की त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट त्याला इझिली मिळते. बॅटरी पटापट लगेच कुठून तरी काढतो, बॅटरी असते. पाणी तिथंच कुठं तरी असतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याचे जे टूल्स वगैरे तिथंच आसपास कुठेतरी असतात. तर तो जो त्याचा जे सेटअप आहे ना, ते त्याचा तो आयडी आहे डेंटिस्टचा. आपला आयडी म्हणजे काय? आपलं हे सॉफ्टवेअर, आयडी सॉफ्टवेअर. असे खूप सारे आयडीज अवेलेबल आहेत. लेट मी गिव्ह यू सम एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये आपण कोड करू शकतो. सो सम ऑफ द एक्झाम्पल इज, जर डेटा सायन्स मध्ये स्पेसिफिकली बोलायचं म्हटलं तर ज्युपिटर इज वन ऑफ द सॉफ्टवेअर इन विच वी आर गोइंग टू राईट द कोड. त्याच्यानंतर VS कोड, माय फेवरेट, म्हणजे इन जनरल डेव्हलपर्सचा फेवरेट आहे VS. दिस इज वन ऑफ द सॉफ्टवेअर की त्याच्यामध्ये आपण कोड करू शकतो. जुने लोक, जर तुम्ही 10 वर्षापूर्वी डेव्हलपमेंट केलं तर त्या केसमध्ये तुम्हाला पायचाम वगैरे माहिती असेल. म्हणजे पायचाम आत्ता पण आहे, पण लोक त्याच्यापेक्षा आता VS कोड जास्त युज करायला लागले. जर तुम्ही C++ मध्ये बघायला सर, टर्बो कंपायलर इज देअर. टर्बो. जावामध्ये नेटबीन्स, एक्लिप्स. सो ते आयडीज आहेत. हे सगळे आयडीज आहेत की ज्याच्यामध्ये मला कोड लिहायचा आहे. बरोबर. कॅन आय से की असं सॉफ्टवेअर पाहिजे की ज्याच्यामध्ये मला कोड टाईप करता आला पाहिजे. क्लिअर. सो दिस इज वन सॉफ्टवेअर. दिस इज वन सॉफ्टवेअर. याची गरज आहे आपल्याला. देन सेकंड थिंग, आता मी कोड लिहिला. बरं, मी कोड लिहिल्यानंतर मला कोडला एक्झिक्यूट करायचं आहे. समजा मी ज्युपिटर ओपन केला आणि त्याच्यामध्ये कोड टाईप केलाय. तर कोड टाईप करणे फक्त पॉसिबल आहे आयडी मध्ये. आयडी एक्झिक्यूट नाही करत कोड. कोड कोण एक्झिक्यूट करतो? कंपायलर. इकडे कोण करणार आहे एक्झिक्यूट? इंटरप्रेटर. येस, व्हेरी गुड. दॅट इज इंटरप्रेटर. जस्ट आपण इथं डिस्कस केलं की हु इज रिस्पॉन्सिबल टू एक्झिक्यूट द कोड? इंटरप्रेटर इन केस ऑफ पायथन. सो हा इंटरप्रेटर, हे पण एक सॉफ्टवेअर आहे. सो वी नीड इंटरप्रेटर. सो याला मी बोलतो पायथन इंटरप्रेटर. वी नीड पायथन इंटरप्रेटर. बेसिकली हे एक सॉफ्टवेअर असतं python.exe. जर तुम्ही विंडोज यूज करत असेल तर सिंपल पायथन सॉफ्टवेअर आहे python.exe. याचं काम काय की तुम्ही जो कोड एक्झिक्यूट केलाय, तुम्ही जो कोड टाईप केलाय त्याला एक्झिक्यूट करणं. टाईप कुठं केला? एडिटर मध्ये, आयडी मध्ये. एक्झिक्यूट कोण करणार आहे? पायथन इंटरप्रेटर. सो हे पण एक सॉफ्टवेअर आहे. याला पण आपल्याला इन्स्टॉल करायचं. ह्याच्यामध्ये चॉईसेस नाही. हे एकच सॉफ्टवेअर पायथन इंटरप्रेटर. याचे व्हर्जन्स असतात 3.12. आता चालले 3.12, 3.13 इज द व्हर्जन ऑफ पायथन. पायथन 3 वी आर युझिंग राईट नाव. हे पायथनचं सॉफ्टवेअर आहे. इंटरप्रेटर म्हणजे पायथन सॉफ्टवेअर. कॅन आय से की हे पण लागेल आपल्याला. येस. अजून एक गोष्ट, थर्ड वन. आता समजा मी कोड लिहितोय आणि मला कोड लिहिताना लेट्स से काहीतरी इमेजेस वरती काम करायचंय, व्हिडिओवरती काम करायचं. तर इमेजेस आणि व्हिडिओवरती काम करायचं असेल तर यू नीड सम लायब्ररीज. की त्या लायब्ररीमध्ये काय असतं की तुम्ही व्हिडिओची लिंक द्या, ती लायब्ररी काय करते, त्या व्हिडिओमध्ये एक इमेज घेऊन त्याच्यावरती आपण प्रोसेस करू शकतो. सो इन दोज केसेस वी नीड सम लायब्ररीज. किंवा तुम्हाला डेटा आहे, तुम्हाला तो डेटा प्लॉट करायचा, चार्ट काढायचा, त्याचा आता प्लॉट करायचा आहे, चार्ट काढायचा आहे, समथिंग लाईक दॅट. तर मला काय लागेल? त्यासाठी लायब्ररी लागेल. ह्या ज्या लायब्ररीज असतात ना त्या पण आपल्याला इन्स्टॉल करायला लागतात. सो वी नीड libraries. We need libraries. For example, we need libraries related to plotting. Plotting मध्ये खूप साऱ्या लायब्ररीज आहेत. सगळ्यांची बेस्ट लायब्ररी मॅटप्लॉटली. खूप साऱ्या लायब्ररीज. NumPy is there, Pandas is there. अशा खूप सारे कम्प्युटर विजन CV लायब्ररी इज देअर. तुम्हाला जर डीप लर्निंग मध्ये काम करायचं आहे तर वी हॅव टेन्सरफ्लो. जनरेटिव्ह AI मध्ये काम करायचं वी हॅव LangChain, LangGraph. खूप सारे आहेत. सो दीज आर द लायब्ररीज वी नीड. येस. सो दीज आर द सेम एक्झाम्पल्स ऑफ लायब्ररीज. सो बघा, फायनली मला सॉफ्टवेअर्स मध्ये काय काय पाहिजे? आय नीड दिस काइंड ऑफ सॉफ्टवेअर्स. वन ऑफ दिस आय नीड python.exe. आय नीड सम ऑफ दिस लायब्ररीज. ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे इन्स्टॉल्ड असतील त्यावेळेस माझा प्रोजेक्ट स्टार्ट होईल. लायब्ररीज नसतील तरी पण माझा प्रोजेक्ट होणार नाही. मी फक्त प्रिंट हॅलो, प्रिंट हाय, बाय एवढंच करू शकतो, बेसिक कोड. येस. डेटाच्या रिलेटेड मला काय करायचं असेल तर आय नीड लायब्ररी. तुमच्याकडे इंटरप्रेटर नसेल तर कोड लिहून करणार काय? एक्झिक्यूटच नाही होणार.
आणि आयडीज नसेल तर, एडिटर्स नसेल तर लिहिणार कुठं कोड. मग ह्या तिन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहे आपल्याला. ओके, ठीक आहे. सो या तिन्ही गोष्टी इन्स्टॉल करायला पाहिजेत. डू यू ॲग्री? नाव आता बघा, देर वॉज अ टाइम, म्हणजे 2016च्या अगोदरची गोष्ट, 2015-14च्या अगोदरची गोष्ट, की जर तुम्हाला ह्या गोष्टी पाहिजे तर तुम्हाला ह्या सगळ्यांना सेपरेटली इन्स्टॉल करायला लागायचं. आयडी वेगळा इन्स्टॉल करा, इंटरप्रिटर वेगळा इन्स्टॉल करा, लायब्ररीज वेगळा इन्स्टॉल करा, त्यानंतर त्याला एकमेकांना कनेक्ट करायला लागायचं. इट वॉज व्हेरी टेडियस जॉब. त्यामुळे हे जे 10 वर्षापूर्वी लोकांनी काम केलं ते फार घाबरतात इन्स्टॉलेशन. म्हणजे काय, मी आयडी वेगळा इन्स्टॉल केला, समजा लेट्स से की मी इन्स्टॉल केलं VS कोड आणि पायथन वेगळं इन्स्टॉल केलं, आणि त्यानंतर मग मला सेटिंग करायला लागतात VS कोड मध्ये, की तू आता हा कोड रन करण्यासाठी हे जे मी दुसरं इन्स्टॉलेशन केलंय ते यूज कर. त्यामध्ये पाथ एन्व्हायरमेंट सेट करणे, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करणे. सो बऱ्यापैकी टीडीएस जॉब आहे, बरेच त्याच्यामध्ये एरर्स यायचे. लोक फार घाबरायचे पहिले इन्स्टॉलेशन. हे लक्षात आल्यानंतर एका कंपनीला लक्षात आलं की अरे हे जे आहे ना, हे काम जर आपण थोडंसं इझी करूया. त्यांनी काय केलं, ह्या तिन्ही गोष्टी मिळतील असं एक सॉफ्टवेअर बनवलं. येस, बिकॉज इट इज हॅव्हिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑल दिस काइंड ऑफ थिंग्स, त्याला आपण बोलतो डिस्ट्रीब्युशन. आणि त्या सॉफ्टवेअरचं नाव त्यांनी दिलं Anaconda. दिस इज कॉल्ड ॲज Anaconda डिस्ट्रीब्युशन. बऱ्याच लोकांनी कदाचित हे यूज केलं असतं, पण लोकांना कन्फ्युजन काय होतं माहितीये का, सर मी तर Anaconda डिस्ट्रीब्युशन इन्स्टॉल केलं, पण मी तर काम करतोय ज्युपिटर मध्ये, काय डिफरन्स आहे? मी Anaconda इन्स्टॉल केलं, पण आता याच्यानंतर मी कधी Anaconda वापरलंच नाही. कारण Anaconda इज जस्ट कलेक्शन ऑफ दिस स्मॉल स्मॉल पॅकेजेस. ते एक डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे मी Anaconda इन्स्टॉल केलं म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी इन्स्टॉल झाल्या माझ्यासाठी. येस, त्यामुळे बऱ्याच लोकांना हे कन्फ्युजन होतं की सर आपण इन्स्टॉल करतोय Anaconda, पण मी कोड करताना ज्युपिटर वापरतो. हे काय कळत नाही मला, मी काय चाललंय. क्युरियस असेल तर हा प्रश्न विचारा. आता तो म्हणतो नाही असंच काहीतरी असेल, ही एक परंपरा आहे. सो अशा पद्धतीने जर तुम्हाला ती क्युरियोसिटी नसेल तर लोक असंच चालून घेऊन जातात. पण हा प्रश्न पडला पाहिजे की वी आर इन्स्टॉलिंग Anaconda, म्हणजे ज्यावेळेस मला यूज करायला लागतं त्यावेळेस मी ज्युपिटर यूज करतोय, लायब्ररीज यूज करतोय, Anaconda कुठं गेला? तर Anaconda काय याच्यातलं या तिन्हीतला कुठलाही पार्ट नाही. Anaconda इज वन डिस्ट्रीब्युशन. म्हणजे हे सॉफ्टवेअर आहे, ते एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा, तिन्ही ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होते आणि एकमेकांना कनेक्ट पण होतील. इश्यूच नाही, टेन्शनच नाही काय तुम्हाला. ते पहिलं नव्हतं, पहिलं फार टेन्शनचं काम होतं. मी ज्यावेळेस सुरुवातीला काम करायचं त्यावेळेस हे डिफिकल्ट होतं. म्हणजे इन्स्टॉलेशनसाठी लोक माझ्याकडे यायचे. मला इन्स्टॉलेशन करायचं, कोणाकडे जायचं, वेगवेगळं जा, त्याला इन्स्टॉलेशन जमते, असे लोक असायचे पहिले. आता नाही तुम्हाला मिळणार असं. पण प्रत्येकाला इन्स्टॉलेशन फार इझी झालंय. सॉफ्टवेअर डाउनलोड करा, डबल क्लिक करा, इन्स्टॉल्ड. पण हे तुम्हाला माहिती पाहिजे की वेन आय डबल क्लिक ऑन एनी सॉफ्टवेअर म्हणजे पाठीमागं होत आहे काय. येस, सो इथं तुम्हाला क्लिअर होतं की ज्युपिटर, VS कोड, पायचार्म, पायथन इंटरप्रिटर, लायब्ररीज, Anaconda या टर्म्स मधला डिफरन्स काय. येस, सो याचा अर्थ काय की मी इन्स्टॉल करणार Anaconda, पण मला मिळणार काय, या सगळ्या गोष्टी. क्लिअर? Yes, so this is what we are going to install now. This is installation part. This is what installation part is. Clear? ठीक है. So आपण जाऊया आता actually installation ला. So what I will do, याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, तो आता आपण करूया इन्स्टॉलेशन. सो इन्स्टॉलेशन साठी मला सांगा, हे ज्युपिटर, पायथन, लायब्ररीज हे वेगळं वेगळं इन्स्टॉल करायची गरज आहे का? वेगळं वेगळं डाउनलोड करायची गरज आहे का? नाही. काय करा, फक्त Anaconda नाव पण तसंच दिलंय त्यांनी. पायथन, Anaconda, पांडा हे सगळे अॅनिमल्स आहेत. हे ओपन सोर्स असल्यामुळे यांना असेच नाव असतात. येस, सो Anaconda आपण डाउनलोड करणार. डाउनलोड केल्यानंतर वी आर गोइंग टू इन्स्टॉल. लेट मी शो यू फर्स्ट व्हॉट वी आर गोइंग टू डू. सो पहिले Anaconda आपल्याला डाउनलोड करायचा. सो व्हॉट आय विल डू, सगळे लोक माझ्याकडेच, माझ्या लॅपटॉपमध्येच पाहतील. सो तुम्ही गुगलला जाऊन तुम्हाला सिम्पली टाईप करायचं आहे Anaconda इन्स्टॉलेशन. म्हणजे मी तुमच्या समोर सर्च करतोय, कारण मी तुम्हाला डायरेक्टली लिंक देऊ शकतो की इथून डाउनलोड करा.
असं नाही, मला जर कळत असेल की कुठून काय इन्स्टॉल करायचं हे तुम्हाला शिकवणं माझं काम आहे. सो मला जर समजा एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे, मी गुगलला जातो, मी टाकतो की अनाकोंडा इन्स्टॉलेशन, लेट मी एंटर, काही लिंक्स मिळतात मला. ते इथं मला मिळालंय डाउनलोड अनाकोंडा डिस्ट्रीब्युशन, दिसतंय, येस, anaconda.com. तर मी जातो या लिंकला, लेट्स चेक ओव्हर दिस लिंक, इथं आलो. क्लिअर, फ्री डाउनलोड आहे, सगळं सगळं फ्री आहे. सो आता याच्यामध्ये तो सांगतो की तुम्हाला रजिस्टर वगैरे करायला लागेल, पण खूप छोट्या अक्षरात त्यांनी स्किप पण दिलेलं आहे. आपल्याला काय रजिस्टर करायची गरज नाही, वी आर इंडिव्हिज्युअल युजर्स. मी काय करतो, स्किप करतो, लेट मी क्लिक ऑन स्किप रजिस्ट्रेशन. तुम्ही रजिस्टर करत बसाल, काही इश्यू नाही रजिस्ट्रेशनचा, पण होतं काय की तुमचा ईमेल वगैरे गेला की उगा ते ईमेल पाठवत बसतात तुम्हाला, लोक त्रास देतात. सो बेटर आहे स्किप रजिस्ट्रेशन, मी स्किप करतो. स्किप केल्यानंतर आलं डाउनलोड नावला. आता इथं तुम्हाला व्हर्जन्स मिळणार आहेत. सो इफ आय जस्ट शो यू, आता हे पहा, सो यू कॅन सी, ठीक आहे, इथं तुम्हाला दिसतंय डिस्ट्रीब्युशन इन्स्टॉलर्स. येस, मिनी कोंडा पण आहे, छोटंवाला इन्स्टॉलेशन. आपल्याला मिनी कोंडा नाही पाहिजे, आपल्याला प्रॉपर इन्स्टॉलेशन पाहिजे. सो यू कॅन सी, इथं तुम्ही क्लिक केलं की इन्स्टॉलेशन चालू होईल. आता माझ्या केसमध्ये डाउनलोड फॉर मॅक आलंय, कारण माझं बाय डिफॉल्ट मशीन मॅक आहे. तुमच्या केसमध्ये डाउनलोड फॉर विंडोज येईल, इफ यू आर युझिंग विंडोज मशीन. ते बाय डिफॉल्ट येतं, तुम्हाला एवढं त्रास घ्यायची गरज नाही. याच्यावरती क्लिक केलं की इन्स्टॉलेशन डाउनलोड स्टार्ट होतं. हे जे डाउनलोडची साईज आहे ना, दॅट डाउनलोड साईज इज नियर अबाउट 1 GB. मोठं आहे सॉफ्टवेअर, कारण बऱ्याच गोष्टी आहेत ना याच्यामध्ये. त्यामुळे जर तुम्ही मोबाईल इंटरनेट वापरत असाल तर हे डाउनलोड करताना थोडंसं बी कॉशियस. नंतर काय इंस्टाग्रामचं काय म्हणून एकदा डेटा संपला, बरोबर की नाही. त्यामुळे बी कॉशियस इफ यू आर युझिंग मोबाईल इंटरनेट. तुमच्याकडे वायफाय असेल तर तुमचं पटापट डाउनलोड होऊन जाईल. सो यू हॅव टू डाउनलोड दिस थिंग. आता डाउनलोड नका करू, आय विल टेल यू. हा, जे लोक इथं आहेत वायफाय वगैरे वापरतात त्यांनी डाउनलोडला स्टार्ट करून द्या, 2 मिनिटांमध्ये डाउनलोड होऊन जाईल तुमचं. सो माझ्याकडे ऑलरेडी हे डाउनलोड आहे. इफ आय जस्ट शो यू, सो जसं मी क्लिक करेल तसं तो डाउनलोडला स्टार्ट करेल. डाउनलोड ऍपल सिलिकॉन, डाउनलोड फॉर इंटेल. माझ्याकडे सिलिकॉन आहे, तुमच्या केसमध्ये असा ऑप्शन नाही ना. सो तुम्ही फक्त डाउनलोडवर क्लिक केलं की चालू होईल डाउनलोड. सो इफ आय स्टार्ट डाउनलोडिंग, तर इथं डाउनलोड स्टार्ट झालेलं आहे. दिस इज वॉट डाउनलोड इज. सो माझ्याकडे स्पीड जास्त आहे, त्याच्यामुळे मला वाटते अर्ध्या मिनिटामध्ये 30 सेकंड्समध्ये डाउनलोड होईल. आय डोंट वॉन्ट दिस, मी स्टॉप केलंय त्याला डाउनलोड. आय डोंट वॉन्ट दिस, कारण माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड आहे. ऑलरेडी आय डू हॅव डाउनलोड. ठीक आहे, तर त्यांनी सांगितलंय थँक्यू फॉर डाउनलोड वगैरे, सगळं फ्रीमध्ये, आणि तोच आपल्याला थँक्यू बोलतो. येस. सो डाउनलोड, आता डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला एक फाईल मिळते. सो यू विल गेट अ फाईल. आता माझ्याकडे मी काय करतो, इकडे लिहितो तुम्हाला काय केलं. व्हॉट आय डीड, लेट मी राईट डाऊन ओव्हर हिअर. येस, सो गो टू anaconda downloads page, downloads, skip registration, and then you can click on download. कितीचं डाउनलोड आहे ते, अबाउट 1 GB. कितीचं होतं ते, मॅकला थोडंसं छोटं कमी असेल ते, 754, 750 MB. विंडोजला जास्त असेल ते, विंडोजला साईज जास्त असते. विंडोजचा अबाउट 900 किंवा 1 GB पण असू शकतो, मोर दॅन 1 GB पण असू, किंवा आपण बघूया, नाही तर असेल. 914 आहे. 914 आहे का, हा 914 MB. येस, यू कॅन सी विंडोज मध्ये जास्त स्पेस घेतो. ठीक आहे, नाव इफ आय जस्ट गेट बॅक ओव्हर हिअर. ठीक आहे, सो डाउनलोड, दिस इज 1 GB डाउनलोड. नाव हे डाउनलोड केल्यानंतर सेकंड स्टेप. आता हे जे काय डाउनलोड झालं तुमच्या केसमध्ये, हे एक .exe फाईल असते. .exe फाईल, आता बऱ्यापैकी आपल्याकडे सगळे विंडोज वाले आहेत, त्यामुळे .exe फाईल. जर तुम्ही मॅक वाले असेल तर मॅकची एक्झिक्युटिव्ह फाईल असते. दोन्हीकडे सिस्टीम सेम आहे. काय करायचं त्याच्यावरती तुम्हाला करायचंय डबल क्लिक. आता हे तुम्ही म्हणणार सर हे असलं सगळं माहिती आहे मला. ठीक आहे, डबल क्लिक करून याच्यामध्ये यू हॅव टू डू आय ऍग्री. आता मी इथं लिहून ठेवतो डॉक्युमेंटेशन साठी, अदरवाईज आजकाल सगळे अवेअर्ड आहेत, या गोष्टी तुम्हाला कळतात. आय ऍग्री, नेक्स्ट,
फिनिश किंवा इन्स्टॉल, इन्स्टॉल, फिनिश, याच्यातलं काही दिसू दे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. 2-3 स्टेप आहेत याच्यामध्ये. तुम्हाला एका ठिकाणी पाथ पण सेट करायचा असतो, पण जो डिफॉल्ट त्यांनी घेतलाय तोच राहू द्या. कुठंही काही बाकी ठिकाणी टिक नाही करायचं. असा बॉक्स दिसतो तुम्हाला इन्स्टॉल करताना, तिथं आय एग्री लिहिलेलं असतं. तोपर्यंत तुम्ही ऍग्री नाही होत टर्म्स अँड कंडिशन, तोपर्यंत तो इन्स्टॉल नाही करत. त्यामुळे आय ऍग्री. त्यानंतर पुढे काहीतरी असेल तिथं नेक्स्ट असेल खाली बटन, नेक्स्ट वर. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तिथे इन्स्टॉल लिहिलं असेल, इन्स्टॉल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर अजून काहीतरी नेक्स्ट असेल, नेक्स्ट. त्यानंतर सगळ्या शेवटच्या याच्यावरती फिनिश असेल, फिनिश. मध्ये आधी काय चाललंय त्यावरती डोकं लावू नका. नंतर मी तुम्हाला सांगेल की व्हॉट यू डिड ओव्हर देअर. त्यातला एकच इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे पाथ. पण पाथ मला डिफॉल्टच पाहिजे, जो बाय डिफॉल्ट ते देतात. त्यामुळे तिथं कुठं हात लावू नका तुम्ही. येस. सो याच्यातलं काही दिसतंय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. थोडासा टाइम घेतो, इट टेक्स टाइम. आणि जर तुम्ही विंडोज मशीन वापरत असाल तर विंडोज मशीन मस्ट बी अपडेटेड. तुमचं विंडोज मशीन असेल ना तर अपडेटेड मशीन पाहिजे बघा. अपडेटेड म्हणजे विंडोजचे अपडेट्स येतात. त्याचं रिझन असं आहे की जर तुम्ही विंडोज अपडेट नसेल तर पायथन सपोर्ट नाही करत, लेटेस्ट पायथन. कारण याच्यामध्ये तुम्ही पायथन बघितलं कदाचित 3.13 पायथन असेल, आय डोंट नो. 3.13 असेल, माझ्याकडे 3.12 आहे. किंवा आपण बघूया, मी दाखवतो तुम्हाला व्हॉट इज दॅट पायथन. सो विंडोज अपडेट असायला पाहिजे, अदरवाईज पायथन इन्स्टॉलेशनला इश्यू येतो. ठीक आहे. आणि मोस्टली आजकाल असतंय विंडोज अपडेट वगैरे. पहिले लोक अपडेट बंद करून ठेवायचे, कारण पहिलं डेटा वगैरे नसायचा. तर मग ते अपडेट बंद करून ठेवायचे. नंतर मग ते खूप त्रास द्यायचा इन्स्टॉलेशन. आजकाल जनरली वायफायला आपण कनेक्ट करतो तर ऑटोमॅटिकली अपडेट होऊन जातं मशीन. ठीक आहे. त्यामुळे इन्स्टॉलेशनला कुठेही काही इश्यू येणार नाही. येस. ठीक आहे. देन नेक्स्ट थर्ड थिंग, तुमचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. म्हणजे काय झालं माहितीये का, अॅनाकोंडा इन्स्टॉल झालाय. कॅनॅसे की अॅनाकोंडा इन्स्टॉल झालाय म्हणजे तुमच्याकडे ज्युपिटर, VS कोड, पायचाम, त्यानंतर पायथनचा इंटरप्रिटर, ह्या लायब्ररी सगळं इन्स्टॉल झालंय. हे तुम्हाला चेक करायचंय. हे तुम्हाला चेक करायचंय. सो हाऊ यू कॅन चेक इन्स्टॉलेशन. हे इन्स्टॉलेशन आपण चेक करू. इन्स्टॉलेशन चेक कसं करणार, ओपन अॅनाकोंडा नेव्हिगेटर. अॅनाकोंडा नेव्हिगेटर ओपन करा. अॅनाकोंडा नेव्हिगेटर म्हणजे जे तुम्ही सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले त्याचं पेज किंवा त्याचं ऍप. अॅनाकोंडा नेव्हिगेटर कुठं मिळेल तुम्हाला सर्च करायला लागेल. विंडोजला नाही का खाली असं समजा हे तुमचं मशीन आहे, तिथे खाली सर्च असते बघा. तर तिथे तुम्ही टाईप केले की तुम्हाला अॅनाकोंडा टाईप केले की अॅनाकोंडा नेव्हिगेटर असेल. सर येस. सर येस. बोला. आवाज येतोय माझा बाकीच्यांना? येस. येस सर. येस सर. येस. हा. सो चेक इन्स्टॉलेशन. आता हे चेक कसं करायचं, तर अॅनाकोंडा नेव्हिगेटर ओपन करायचं, सर्च मध्ये जाऊन. तर विंडोज मध्ये असं खाली सर्च असतं, तिथं तुम्ही जाऊन जनरली तुम्हाला माहिती असेल की तिथून तुम्ही सर्च करू शकता. आता माझ्याकडे विंडोज मशीन नाही म्हणून मी ते दाखवू शकत नाही. आमच्याकडे वेगळा पार्ट असतो, आमच्याकडे लॉन्च पार्ट असतो. सो लेट मी गेट बॅक. इथं मी क्लिक करतो आणि लेट मी हॅव हिअर अॅनाकोंडा नेव्हिगेटर. दिसतंय का इथं? इथं कोपऱ्यात दिसतंय अॅनाकोंडा नेव्हिगेटर. तुमच्याकडे पण असंच साईन दिसेल. यू कॅन सी दिस. दिसतंय अॅनाकोंडा नेव्हिगेटर, असंच आयकॉन दिसणार आहे. याला आपल्याला ओपन करायचं. फक्त आपलं इन्स्टॉलेशन काय काय झालं हे दाखवायचंय मला, म्हणून मी ओपन करतोय. सो लेट मी ओपन दॅट वन. सो व्हॉट आय विल डू, लेट मी क्लिक ओव्हर हिअर. आता हे हेवी सॉफ्टवेअर आहे त्यामुळे थोडासा टाइम घेतो. हा ओपन होतोय, इट इज टेकिंग टाइम. बघा लोडिंग वगैरे काहीतरी ऍडिंग फीचर्स वगैरे बोलतोय. दिस इज व्हॉट अॅनाकोंडा इज. येस. दिस इज व्हॉट अॅनाकोंडा इज. दिस इज व्हॉट अॅनाकोंडा इज. ठीक आहे. अॅनाकोंडा नेव्हिगेटर हे त्यांचं ऍप आहे, अॅनाकोंडाचं ऍप आहे. म्हणजे कॅनॅसी याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी दिसतील मला. बघूया आपण काय काय दिसतंय. यू कॅन सी पायचाम. फक्त याच्यामध्ये काय आहे की मला इथं येऊन इथं थोडंसं इन्स्टॉल वरती क्लिक करायला लागतं. ह्यांनी पायचाम अजून इन्स्टॉल नाही केलं. पण जर तुम्ही बघितलं तर फारच फास्ट आहे. हा ज्युपिटर लॅब डायरेक्ट लॉन्च आहे. म्हणजे कॅन आय से इट इज ऑलरेडी इन्स्टॉल्ड. ज्युपिटर नोटबुक डायरेक्टली लॉन्च, म्हणजे कॅन आय से इट इज ऑलरेडी इन्स्टॉल्ड.
तर हे जे आयडीज आहेत इथं बघा, स्पायडर, तर हा जो स्पायडर आहे याला पण डायरेक्टली आपण लॉन्च करू शकतो. कोड स्पायडर मधला स्पायडर आहे हा. येस, कोड स्पायडर मधला जो स्पायडर आहे तो हा स्पायडर आहे. SPYच आहे तो, SPI नाही. आपला नॉर्मल स्पायडर जो आहे ज्याला तुम्ही घाबरता तो SPI वाला स्पायडर, हा SPY वाला स्पायडर. ठीक आहे, सो हा कोड स्पायडर मधला स्पायडर आहे. देन पायथन एनिवेअर वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला नंतर कळतील काय, पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय, ज्युपिटर नोटबुक, ज्युपिटर लॅब. ओके, इन्स्टॉल झाले, आयडीज आर इन्स्टॉल्ड. इवन VS कोड पण असते. आता माझ्याकडे माझं जुनं असल्यामुळे दिसत नाहीये किंवा माझं VS कोड वेगळं आहे सेपरेटली इन्स्टॉल्ड, तर याच्यामध्ये VS कोड पण मिळतो तुम्हाला. सो यू गेट VS कोड ऑल्सो ओव्हर हिअर. हे माझं फार जुनं आहे Anaconda, तुम्हाला VS कोड पण मिळेल. हा, आता तुम्हाला दाखवतो मी इंटरप्रिटर झालाय का इन्स्टॉल. इंटरप्रिटर झालाय का नाही इन्स्टॉल बघायचं असेल तर यू नीड टू गो टू एन्व्हायरमेंट्स. दिसते लेफ्ट. आता एन्व्हायरमेंट वगैरे काय असतं ते तुम्हाला कळेल हळूहळू. लेट मी गेट बॅक ओव्हर हिअर आणि इथं मी करतो सर्च पॅकेज. दिसतंय, हे फक्त तुम्हाला दाखवते, तुम्हाला हे गोष्ट करायची गरज नाही. सो लेट मी सर्च पॅकेज ओव्हर हिअर. इंटरप्रिटर, काय नाव इंटरप्रिटरचं, पायथन. सो इफ आय जस्ट सर्च ओव्हर हिअर, बघा इन्स्टॉल्ड मध्ये मी सर्च करतोय पायथन. पायथन दिसतंय का, पायथन पायथन पायथन, हे बघा पायथन, यू कॅन सी दिस. दिसतंय, येस. काय लिहिलंय, जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. हा, व्हॉट इज द 3.12. कुठलं व्हर्जन आहे माझ्याकडे, 3.12. तुमच्याकडे कदाचित 3.13 आला असेल. जर तुम्ही आता लेटेस्ट डाउनलोड केलं तर यू माइट बी हॅव्हिंग 3.13. हे तुमचं काय आहे, पायथन. म्हणजे कॅन आय से की इंटरप्रिटर पण इन्स्टॉल झाला. येस, आता तुम्हाला दाखवतो मी लायब्ररीज. आता लायब्ररीज मध्ये लेट मी शो यू मॅट प्लॉटली. मॅट प्लॉटली दिसते. सो दिस इज व्हॉट द लायब्ररीज. मॅट प्लॉटली क्वालिटी फिगर्स इन पायथन, ही एक लायब्ररी आहे. किंवा तुम्हाला दुसरे पाहिजे, सो लेट मी शो यू पांडाज. दिसते, हाय परफॉर्मन्स, इझी टू यूज डेटा स्ट्रक्चर अँड डेटा अनालिसिस टूल. सगळं इन्स्टॉल झालंय. नंतर इन्स्टॉल केलं, नंतर पण इन्स्टॉल केलेले आहेत माझ्याकडे, पण हे बाय डिफॉल्ट येणार आहेत Anaconda बरोबर. येस, तो आपल्याला आयडी पण मिळाला. त्यानंतर सेकंड थिंग, इंटरप्रिटर पण मिळाला आणि लायब्ररीज पण मिळाली. क्लिअर. सो याचा अर्थ आपलं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. दिस इज डन. आता मी काय करतो, मी करतो याला क्लोज. तुम्हाला सर ओपन तर करा ज्युपिटरला, बघू द्या कसं आहे ते. काय आहे की इथं जर तुम्ही आले तर इथं तुम्हाला ज्युपिटर मिळतो. इथं तुम्ही लॉन्च केलं की तो ओपन पण होईल फ्रॉम ओव्हर हिअर. पण जनरली मी हा वे प्रेफर नाही करत. मी काय करतो, मी जर सर्च बॉक्स मध्ये गेलो तर हे ओपन करण्याच्या ऐवजी डायरेक्टली मी फक्त ज्युपिटर पण ओपन करू शकतो. आता याच्यामध्ये कसं होतं की हे थोडंसं हेवी आहे, त्यामुळे आता हे लोड झालंय रॅम मध्ये. इट इज गोइंग टू टेक लॉट ऑफ रॅम. त्यानंतर तुम्ही ज्युपिटर पण लोड करणार, सगळ्या गोष्टी राहतील. तर जर तुमचं 4GB वगैरे लॅपटॉप असेल, 4GB रॅम, तर अननेसेसरी लॅपटॉप स्लो होतो. तर Anaconda फक्त आपण चेक केलं, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लगेच नाही पाहिजेत. तर तुम्हाला फक्त ज्युपिटर पाहिजे तर ज्युपिटर तुम्ही सेपरेटली लॉन्च करू शकता. सो व्हॉट यू कॅन डू इन दॅट केस, की तुमचा जो हा कम्प्युटर आहे, तर जिथं तुम्ही सर्च केलं होतं Anaconda नेव्हिगेटर, तिथं तुम्ही जर ज्युपिटर सर्च केलं, ज्युपिटर स्पेलिंग मिस्टेक नाही करायची, तर तुम्हाला ज्युपिटर नोटबुक मिळतं. तर ते डायरेक्टली तिथून ही ज्युपिटर नोटबुक तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर इथून पण स्टार्ट करू शकता. बोथ द वेज आर देअर. बोथ द वेज आर देअर. येस. सो इथून स्टार्ट करायचं म्हणजे अगोदर Anaconda स्टार्ट करा, त्याला थोडा वेळ लागेल. मग त्याच्यानंतर ज्युपिटर स्टार्ट करा, त्याला वेळ लागेल. तर बेटर आहे की डायरेक्टली ज्युपिटर स्टार्ट करा, कारण तुम्हाला ज्युपिटरच यूज करायचं. येस. सो इथूनही तुम्ही लॉन्च करू शकता किंवा डायरेक्टली पण स्टार्ट करू शकता. सो लेट मी लॉन्च फ्रॉम ओव्हर हिअर. कारण आता तुमच्याकडे कसं लॉन्च होणार ते मी दाखवू शकत नाही. सो बेटर लेट मी क्लिक ओव्हर हिअर. मी बघा याच्यावरती क्लिक करतोय. मी फक्त क्लिक करणार आहे, नंतर मी काहीच नाही करणार. येस, बघा काय काय होतंय. क्लिक केलंय मी, आता नंतर काहीच करत नाहीये मी, सगळं ऑटोमॅटिकली चाललंय. आय एम नॉट डुईंग एनिथिंग, सगळं ऑटोमॅटिकली चाललंय. येस, इथं येऊन थांबला होतो. म्हणजे मी फक्त लॉन्च वर क्लिक केलं, त्याने काय केलंय पाहता,
त्याने हे ओपन केलं. दिस इज व्हॉट ज्युपिटर इज. थोडस मी याला खाली घेतो. दिस इज व्हॉट ज्युपिटर इज. कशामध्ये ओपन झालाय? हा ब्राउझर मध्ये ओपन झालाय, सफारी मध्ये ओपन झालाय, तुमच्या केसमध्ये क्रोम मध्ये किंवा इंटरनेट एक्सप्लोरर नाही, आता मायक्रोसॉफ्ट एज यूज करतात, एज मध्ये यूज ओपन होईल. तर हा जो ज्युपिटर आहे ना, हा ब्राउझर मध्ये ओपन होतो. याचं काही वेगळं सॉफ्टवेअर असं नाही. इट इज ब्राउझर बेस्ड आयडी. सो इट इज गोइंग टू गेट ओपन इन ब्राउझर. हा ब्राउझर आहे तुमचा, जिथं वेबसाईट्स वगैरे ओपन आहे. इथं बघा, इथं काय लिहिलंय. यू कॅन सी व्हॉट इज रिटर्न ओव्हर हिअर. हे पहा, हे ऑटोमॅटिकली आलेलं आहे. काय लिहिलंय इथं? लोकल होस्ट. आता याचा काय अर्थ होतो ते वगैरे मी सांगेल तुम्हाला. 8888/ट्री असं लिहिलेलं आहे. सो ज्यावेळेस तुम्ही ज्युपिटरवर लॉन्च करता त्यावेळेस ऑटोमॅटिकली इट इज गोइंग टू गेट ओपन. आता तुम्हाला वाटेल की सर हे ब्राउझरमध्ये ओपन होते म्हणजे याला काही इंटरनेट लागतं की काय? हा लोकल होस्ट तेच सांगतो की इंटरनेटची गरज नाही. दिस इज लोकल सर्व्हिस. हा ब्राउझर यूज करतोय पण याचा अर्थ असा नाही की याला इंटरनेट पाहिजे. तसा इंटरनेट इश्यू पण नाही आजकाल. सो लोकल होस्ट. सो याचा अर्थ तुमच्या मशीनमध्येच याचा सर्व्हर आहे, इंटरनेटची गरज नाही, आणि हा ब्राउझरमध्ये ओपन झालाय. यू कॅन सी दिस. आता जर प्रॉपरली तुम्ही इथं पाहिलं तर हे काही फोल्डरची नाव आहेत. काय लिहिलंय? सीपीपी कोड्स. ऍक्च्युली माझ्या लॅपटॉप मधले फोल्डर आहेत. तुम्हाला असे नाव भेटणार आहेत. डेटा सेट्स नावाचा फोल्डर आहे माझ्याकडं. डेस्कटॉप नावाचा फोल्डर आहे. डॉक्युमेंट्स नावाचा फोल्डर आहे. डाउनलोड हे फोल्डर तुमच्याकडे पण मिळतील, कारण हे डिफॉल्ट फोल्डर्स आहेत. हे बाकी सीपीपी, डेटा सेट, हे DSML हे मी बनवलेले फोल्डर आहेत. तर हे डेस्कटॉप, डॉक्युमेंट, डाउनलोड्स हे फोल्डर तुमच्याकडे पण मिळतील. हे तुमच्या हार्ड डिस्कचे फोल्डर्स आहेत. ऑब्विसली फोल्डर म्हणजे हार्ड डिस्क वरतीच असतो. तर याचा अर्थ हे हार्ड डिस्कचं कुठलं तरी लोकेशन आहे. सो याने काय केलंय? हार्ड डिस्कचे मला फोल्डर दाखवले. कुठलं लोकेशन? तुमच्या केसमध्ये सी ड्राईव्ह मध्ये युजर्स नावाचा फोल्डर असतो. त्या युजर्स मध्ये जो काही तुमचा युजर नेम आहे, लेट्स से की आता माझ्याकडं माझं युजर नेम, आपलं नाव असतं जनरली आपल्या लॅपटॉपमध्ये युजर, तर युजर नेम आहे माझं लेट्स से विवेक. या लोकेशनला ज्या काही गोष्टी आहेत तेच हे फोल्डर्स आहेत. या युजरचा डेस्कटॉप, या युजरचा डॉक्युमेंट, या युजरचे डाउनलोड्स. तर बेसिकली त्याने काय केलंय? ज्युपिटर बाय डिफॉल्ट या लोकेशनला ओपन झालं असं बोलतो आपण त्याला. सो ज्युपिटर्स बाय डिफॉल्ट लोकेशन इज व्हॉट? सी युजर्स युजर नेम, जो काही युजर नेम असेल तो. तर तुम्ही म्हणाल सर हे कशाला सांगत बसले आम्हाला? त्याचं रिझन असं आहे की ज्यावेळेस तुम्ही कोड करता, लॅपटॉप बंद करता, आणि जर तुम्हाला समजा ती फाईल कोणाला तरी ईमेल पाठवायची, लेट्स से की मलाच ईमेल पाठवायची, एक असाइनमेंट आहे, तर तुम्हाला ती फाईलच सापडत नाही कुठे आहे. पण तुम्ही ज्युपिटर ओपन केलं, फाईल सेव्ह केली आणि बंद केलं, ती फाईल आहे कुठं? तर ती हार्ड डिस्क वरती या लोकेशनला असते. म्हणून हे लोकेशन सांगतो. लेट मी शो यू दिस लोकेशन इन माय लॅपटॉप. हे लोकेशन माझ्या लॅपटॉप मध्ये सांगतो मी. याचा स्क्रीनशॉट घ्या. ज्युपिटरचं डिफॉल्ट लोकेशन काय असतं तुमचं? युजर फोल्डर, सी युजर्स विवेक. आता माझ्याकडं पण बऱ्यापैकी तीच सिस्टम आहे. लेट मी शो यू. हे जे फोल्डर आहेत ते माझ्या युजर मध्ये दिसले पाहिजे. सो लेट मी गेट बॅक ओव्हर हिअर. मी काय करतो? लेट मी ओपन युजर्स फोल्डर. ठीक आहे, ठीक आहे. जसं तुमचा सी मधला युजर आहे तसा हा माझा युजर. माझ्याकडे एकच युजर आहे विवेक नावाचं. येस, तुमच्याकडे पण मोस्टली एकच युजर असतो. या युजर मध्ये जातो, विवेक नावाच्या युजर मध्ये जातो. यू कॅन सी द फोल्डर्स. आहे का? डेटा सेट्स, डेस्कटॉप, डाउनलोड्स, DSML चे फोल्डर्स. ते मूवीज बाय डिफॉल्ट वाला आहे बरं का, नाहीतर लॅपटॉप मध्ये मूवी बघायचा काही संबंध नाही आपला आजकाल. म्युझिक, पिक्चर्स, हे DSML चे सगळे फोल्डर्स आहेत. यू कॅन सी हे माझे सगळे फोल्डर. इंटर्नशिपचा फोल्डर येतं. DSML 40 आहे, 41 पण असेल कुठंतरी. हे इकडे तिकडे झाले सगळे फोल्डर. इथंच तुमचा पण एक फोल्डर बनणार आहे, DSML 42. ठीक आहे. एनिवेज, सो दिस इज व्हॉट दॅट लोकेशन इज. जर मी इथं कुठली फाईल बनवली असेल तर इथं जाऊन मी इथून ती, समजा set.ipynp, इथून मी ती ईमेल करू शकतो तुम्हाला.
येस, ठीक आहे. त्यामुळे हे लोकेशन माहिती पाहिजे. आता मी काय करतो, लेट मी गेट बॅक टू ज्युपिटर. ज्युपिटर ओपन कुठे, सफारीमध्ये, इथं आलो. येस. सो आता आय हॅव स्टार्टेड ज्युपिटर. मी इकडं डॉक्युमेंट करून ठेवतो, म्हणजे नंतर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला बरं. सो याच्यानंतर 4 लॉन्च ज्युपिटर. ज्युपिटर लॉन्च करा. ज्युपिटर लॉन्च केलं की याच्यानंतर आता पहिली स्टेप नंबर ए, क्रिएट फोल्डर. लॉन्च केल्यानंतर क्रिएट फोल्डर. फोल्डरचं नाव आपल्याला द्यायचं आहे DSML42. मध्ये कुठेही स्पेस नाहीये, सगळं कॅपिटल मध्ये. दिस मस्ट बी युअर फोल्डर नेम. या नावाचा फोल्डर बनवायचा. तुमचं पण फोल्डरचं नाव हेच पाहिजे. तुम्ही म्हणाल सर काय काही दिलं तरी काय कोड रन होणार नाही. प्रॉब्लेम काय की ज्यावेळेस आपण पुढे जाऊन कोड करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा फाईल लिहिताना मला पाथ द्यावा लागतो. तर माझा पाथ आणि तुमचा पाथ सेम यावा. अदरवाईज माझं फोल्डरचं नाव वेगळं आणि तुमचं फोल्डरचं नाव वेगळं, तर त्या पाथ मध्ये मग तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की सरांचं DSML42 आहे आणि मी काहीतरी XYZ लिहिलंय फोल्डर. तर बेटर आहे की मी जे नाव दिले तेच द्या. येस, ठीक आहे. सो या नावाचा फोल्डर बनवायचा. कसं बनवायचं आहे, इथं येतो मी आणि इथं आल्यानंतर तुम्हाला न्यू दिसतं ऑप्शन इथं. सो कॅन सी न्यू ऑप्शन. इथं न्यू ऑप्शन आहे. ठीक आहे. काय काय न्यू मध्ये, न्यू नोटबुक, टर्मिनल, कन्सोल, फाईल, फोल्डर. आपल्याला काय पाहिजे, न्यू फोल्डर पाहिजे. नवीन फोल्डर तयार करायचा ना आपल्याला. सो लेट मी क्लिक ऑन न्यू फोल्डर. न्यू फोल्डर दिसतंय, न्यू फोल्डर. बघा न्यू फोल्डर क्लिक केलंय मी. बाय डिफॉल्ट नाव काय आलं त्याचं, अनटायटल. याला नाव देतो मी DSML. कॅपिटल, कॅपिटल स्मॉल. कॅपिटल म्हणजे कॅपिटल, स्मॉल म्हणजे स्मॉल. तुम्हाला वाटेल की ठीक आहे एवढं काय त्यामध्ये स्मॉल मध्ये लिहितो, नाही चालणार. कोडिंग करताना पण स्मॉल म्हणजे स्मॉल, कॅपिटल म्हणजे कॅपिटल, असले स्पेलिंग मिस्टेक करायचे नाहीत. येस. सो DSML42 स्पेस दिलाय का मध्ये. लेट मी क्रिएट दिस फोल्डर. झाला फोल्डर तयार. हे बघा जुन्या बॅचेसचे फोल्डर 42, 41, 40, मला वाटतं 31 पासूनचे कोड माझ्या याच्यामध्ये या लॅपटॉप मध्ये. सो DSML42. येस. आता हा फोल्डर तयार केला. मला जे काय करायचं आहे आता तुमच्या बॅच मध्ये हे सगळं माझ्या या फोल्डर मध्ये राहणार आहे. जसं प्रिव्हियस बॅच समजा 40चं दाखवलं मी, तर याला डबल क्लिक केलं तर हे 40चे सगळे फोल्डर दिसतील तुम्हाला. हे सगळ्या फाईल्स आहेत त्यांची. येस. तसंच तुमच्या पण फाईल्स तयार होतील कशामध्ये, DSML42 मध्ये. येस. सो लेट मी गेट इनसाइड DSML42 फोल्डर. कसं जाणार, याच्यावरती मी डबल क्लिक करणार. हॅलो. इथं आल्यानंतर परत न्यू. आता इथं तुमच्या केसमध्ये जसं नोटबुक लिहिलंय ना, तिथं कदाचित तिथं पायथन पण लिहितात, Python 3 असं पण लिहितात विंडोज वाले लोक. सो नोटबुक लिहिलेला असू दे किंवा Python 3 लिहिलेला असू दे. दिस इज हाऊ यू आर गोइंग टू क्रिएट आवर फर्स्ट पायथन नोटबुक किंवा पायथन फाईल. तर हे जे DSML42 फोल्डर आहे याच्या आतमध्ये मला नवीन नोटबुक तयार करायची किंवा नवीन फाईल तयार करायची. कसं करणार, न्यू मध्ये जाऊन नोटबुक वरती क्लिक करतो. लेट मी क्लिक ऑन नोटबुक. बघा झालं तयार. काय आलंय नाव, untitled.ipynb. untitled.ipynb. आता याचं नाव मी चेंज करतो. अनटायटलच्या ऐवजी लिहितो माय फर्स्ट कोड. .ipynb जे आहे ना ते असंच राहिलं पाहिजे. याचं मिनिंग सांगतो मी तुम्हाला. .ipynb. .ipynb ऍक्च्युली तुम्ही पण सांगू शकता .ipynb. पायचा अर्थ काय होत असेल, पाय. येस, पाय. NB चा अर्थ काय होत असेल, नोटबुक. व्हेरी गुड. बघा. आणि I स्टँड्स फॉर. आता तुम्ही याला इंटरप्रिटर बोललं तरी चालेल, पण ऍक्च्युली इंटरप्रिटर आणि इंटरॅक्टिव्ह दोन्हीचा पर्पज सेमच आहे. सो याला आपण इंटरॅक्टिव्ह पायथन नोटबुक बोलतो. दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ इंटरप्रिटर. सो IPynB स्टँड्स फॉर इंटरॅक्टिव्ह पायथन नोटबुक. तुम्ही म्हणाल सर काय या एक्सटेन्शन मध्ये विनाकारण टाइमपास नाही.
काय होतं माहिती आहे, ज्यावेळेस तुम्ही गिटहब वरती जाता आणि गिटहब वरचे कोड्स रेफर करता, त्यावेळेस तुम्हाला कळालं पाहिजे की डॉट आय पाइन म्हणजे हा ज्युपिटरचा कोड आहे, डॉट पीवाय म्हणजे तो व्हीएस कोडचा आहे, यस, डॉट टीएक्सटी म्हणजे तो नॉर्मल तुमच्या कुठल्याही एडिटर मध्ये ओपन होणार आहे. या गोष्टी कळाल्या पाहिजेत. समजा एखादी फाईल आहे ती जेपीजे, याचा अर्थ ती फाईल काय, इमेज, यस. तर दिस एक्सटेन्शन इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो आयपाईनबी स्टँड्स फॉर इंटरॅक्टिव्ह पायथन. ठीक आहे. आता आपण काय करू, या फाईलच्या आतमध्ये जाऊन बघूया की दिसते कशी. सो इफ आय जस्ट गो इनसाइड दिस, कसं जाणार आतमध्ये, डबल क्लिक. बघा, कॅन आय से की ब्राउझर मध्येच ओपन झाली. आता इथं जर पाहिलं तर यू कॅन सी नोट करण्यावाल्या गोष्टी. पायथन 3 लिहिलंय, बरोबर, दिस इज पायथन. त्यानंतर जिथं कर्सर ब्लिंक होतंय, ही जी गोष्ट आहे, याला आपण बोलतो कोड सेल. म्हणजे याच्यामध्ये कोड लिहायचं, याच्यामध्ये कोड लिहायचा. त्याच्यानंतर हे जे बटन दिसतंय का, प्ले बटन, हे बटन, हे बटन वर क्लिक केलं की हे जे कोड लिहिलंय या सेलमध्ये, तर इट एक्झिक्यूट द कोड, इट एक्झिक्यूट्स द. आता बरंच काय लिहिल्यानंतर इथं रन, कर्नल, सेटिंग्स, बाकीच्या गोष्टी, हे तर काय ऍड, एडिट वगैरे ह्या किरकोळ गोष्टी, लहान मुलांच्या गोष्टी आहेत. पण हे कर्नल म्हणजे काय, कर्नलच्या आतमध्ये काय असतात, ह्या गोष्टी आपण हळूहळू शिकू. येस. सो आता मी काय करतो, आपला पहिला कोड लिहितोय, कुठं लिहिला पाहिजे, कोडच्या सेलमध्ये लिहिला पाहिजे. मला लिहायचं आहे हॅलो पुणे, प्रिंट करायचंय मला. तर पायथन मध्ये फार इझी आहे. प्रिंट नावाचं फंक्शन आहे, बघा कसं लिहिले, कलर पण चेंज झालाय, ब्रॅकेट. येस. सो ब्रॅकेट मध्ये मला मेसेज लिहायचा आहे, मेसेज एक. तर मेसेज आपण नेहमी सिंगल कोट मध्ये लिहितोय मी हॅलो पुणे, हॅलो पुणे. आता हा एक कोड आहे, या कोडला मला एक्झिक्यूट करायचं आहे. काय केलं पाहिजे, मी जाऊन या बटन वरती क्लिक करतो. लेट मी क्लिक ऑन द बटन, आलं खाली हॅलो पुणे. त्यांनी लगेच नवीन नेक्स्ट सेल ओपन केला. बघा, मी एकच लाईन लिहिली, त्याचा आउटपुट आहे हे, दिसतंय, लाईन बाय लाईन आउटपुट. व्हॉट द कॉन्सेप्ट, इंटरप्रेटर बेस्ड लँग्वेज. आता इथं मी लेट्स से की नवीन मेसेज लिहिला, प्रिंट वेलकम टू कोड स्पायडर. कसं रन करणार, या बटनवर क्लिक करणार. एक शॉर्टकट पण आहे रन करायला कोड. शॉर्टकट आहे शिफ्ट एंटर. प्रत्येक वेळी जायचं इथं हे शोधत बसायचं, याच्या क्लिक करण्याच्या नादामध्ये इथंच कुठं तरी क्लिक करत बसतो तो. कधी कधी सापडत नाही. यस. त्यापेक्षा बेटर आहे की कीबोर्ड शॉर्टकट वापरा. काय कीबोर्ड शॉर्टकट वापरायचा आहे, शिफ्ट एंटर. यस, लेट मी राईट डाऊन ओव्हर हिअर, शिफ्ट एंटर. कोड एक्झिक्युशनला, कोड एक्झिक्युशनला व्हॉट वी आर गोइंग टू डू, शिफ्ट एंटर, शिफ्ट प्लस एंटर बटन. वी आर गोइंग टू प्रेस शिफ्ट एंटर. आता मी करतोय, ठीक आहे. सो ट्रस्ट मी, किंवा तू सांग तुझं नाव काय, श्याम. तर श्याम बघा, मी फक्त शिफ्ट एंटर प्रेस करतोय, बाकीच्यांना सांगायचं यस शिफ्ट एंटर. शिफ्ट एंटरच प्रेस केलं ना, यस झालं का एक्झिक्यूट. सर वेलकम. हा बोला. सर अल्ट आणि एंटर दाबलं तरी होतंय ना हे. व्हेरी गुड, काहीच प्रॉब्लेम नाही. सो वी कॅन यूज शिफ्ट एंटर फॉर वेलकम टू कोड स्पायडर. येस, आउटपुट आलं. ठीक आहे, दिस इज हाऊ वी कॅन एक्झिक्यूट द कोड. हा आपला आजचा कोड एक्झिक्यूट झालेला आहे. तर याच्यामध्ये आता आपण नेक्स्ट लेक्चर पासून कंटिन्युअसली कोड करणार आहे. ठीक आहे, इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करून ठेवायच्या. तर याच्यानंतर इफ आय जस्ट, याचा पण स्क्रीनशॉट घ्या. सर तिथे 3 का बरं आलंय, एक नंतर डायरेक्ट 3 आली लाईन. हा, याच्यामध्ये काय होतं की जे एक्झिक्युशनचा सिक्वेन्स असतो, तो एक्झिक्युशनचा सिक्वेन्स हे मेंटेन करतं. आता एक्झिक्युशनचा सिक्वेन्स म्हणजे त्याच्यामध्ये इनपुट लाईन आणि आउटपुट असं आलं ते.
तर इनपुट लाईन 1, आउटपुट 2, त्यानंतर नेक्स्ट इनपुट लाईन 3, त्यामुळे तो ऑड नंबर्स येत आहे तिथं. तर हा नंबर तुम्हाला सिक्वेन्स सांगतो एक्झिक्युशनचा. आणि ऑड नंबर याच्यासाठी येतोय कारण तुमचं इनपुट पण आहे आणि आउटपुट पण आहे. Yes. त्यामुळं ह्या नंबरवरून कळतं की कुठली लाईन कधी एक्झिक्यूट झाली आहे. हा सिक्वेन्स पण फार इम्पॉर्टंट आहे, पुढे जाऊन तुम्हाला येईल लक्षात. गुड. ठीक आहे, आता मी डॉक्युमेंटेशनला जातो. डॉक्युमेंटेशन आपलं कम्प्लीट झालंय कारण तुम्ही आता स्वतः इन्स्टॉल करणार आहे म्हटल्यानंतर या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. सो DSML42, त्यानंतर काय केलं, इनसाइड DSML42 काय केलं आपण, इनसाइड DSML42 क्रिएट पायथन नोटबुक. क्रिएट पायथन नोटबुक, त्याला काही नाव द्या तुम्ही. सो आपण काय नाव दिलं होतं, माय फर्स्ट कोड. माय फर्स्ट कोड डॉट IPython. हे तुम्ही काही नाव द्या, याला काही इश्यू नाही मला, आणि फाईलचं नाव आहे. येस. सो या नावाची मी फाईल बनवली आणि फाईल ओपन करून त्याच्यामध्ये मी हॅलो पुणे प्रिंट केलेले. हे जे काही लिहिलंय मी आता स्क्रीनवरती, सो हे तुम्हाला आता करायचंय. आता करायचं म्हणजे आता आपलं लेक्चर संपल्यानंतर करायचं. ठीक आहे. सो याचा स्क्रीनशॉट घ्या. मला सांगा, हे फोल्डर आणि ही जी फाईल आहे ती हार्ड डिस्क वरती दिसायला पाहिजे. आता आपण क्रिएट केली म्हणजे हार्ड डिस्कला दिसायला पाहिजे. चेक करू. सो DSML40 मध्ये असणार ना हे. ठीक आहे, लेट मी गेट बॅक टू हार्ड डिस्क. हार्ड डिस्क मध्ये माझ्या युजर फोल्डर मध्ये गेलो, विवेक मध्ये. तर याच्यामध्ये आहे का DSML42? मोठं करू. DSML42 दिसतंय का कुठं, DSML42? हा, हे बघा, झालंय तयार. याच्यामध्ये जातो मी. याच्या आतमध्ये झालं माय फर्स्ट कोड डॉट IPython. ही फाईल आपण तयार केलेली. यू कॅन सी डेट क्रिएटेड टुडे. ही तुम्ही फाईल कोणालाही व्हॉट्सअप करू शकता, ईमेल करू शकता. ओके. सो दिस इज अबाउट टुडे इज. तर आपण आज जे काय ठरवलं होतं त्या गोष्टी डिस्कस केल्या. YPython we discuss about. Installation, how to do installation we discussed about, and we done our first code today. We have done with our first code today. म्हणजे आता आपल्या नेक्स्ट लेक्चर पासून, फ्रॉम आवर नेक्स्ट लेक्चर, वी आर गोइंग टू डू स्टार्ट पायथन कन्स्ट्रक्ट्स. नेक्स्ट लेक्चर पासून आपण स्टार्ट करणार आहे पायथन कन्स्ट्रक्ट, म्हणजे पायथनचं कोडिंग. त्यामध्ये डेटा टाइप्स काय असतात, ऑपरेटर्स काय असतात, इफ एल्स काय असते, लूप्स काय असते, या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करू फ्रॉम नेक्स्ट लेक्चर. आपलं जे नेक्स्ट लेक्चर आहे, our next lecture will be on Monday. So next lecture Monday ला. टाइम काय असणार आहे, सेम टाइम आपला बदलत नाही, 10 AM. येस. लिंक सेम असणार, जे लोक ऑनलाईन करतात, कारण ते डेमो लेक्चर असतात, ते पण डेमो लेक्चर्स. आता आपले फ्रीच लेक्चर चालले, कुणी लॉग इन करून कुणी अटेंड करू शकतो. ते सेम लिंकलाच असणार आहे मंडेला 10 AM. येस. ठीक आहे. सो आपण भेटूया आता मंडेला. कोणाला डाऊट असेल तर प्लीज आस्क. जर कोणाला ऍडमिशन रिलेटेड काही इश्यूज असतील तर यू कॅन कॉन्टॅक्ट टू अस. ऍडमिशन रिलेटेड इश्यू साठी यू कॅन मीट टू मॅम किंवा यू कॅन कॉन्टॅक्ट टू अस. हा, बोला. येस सर, हे IPyNB सेम फाईल आपलं हे पायथॉन वरती पण चालेल काय? पायथॉन वरती तुम्हाला ज्युपिटर सपोर्ट इन्स्टॉल करायला लागतो. VS कोडला बाय डिफॉल्ट आहे, VS कोडला चालेल. VS कोडला चालेल, चामला नाही चालणार. नाही. आपण ते .py करून नाही चालवू शकत का त्याला, म्हणजे कन्वर्ट? नाही, त्याला .py केला नाही चालणार. ऍक्च्युली ती जी फाईल आहे ना, तर त्या फाईलमध्ये बरेच डिटेल्स असतात. ते थोडंसं तो JSON फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट होते, मग तुम्हाला तो JSON फॉर्मॅट दिसतो .py केल्यावर, तर तो एक्झिक्यूट नाही होत. ओके.
ठीक आहे. सो काही इश्यू असेल तर प्लीज आस्क, अदरवाइज यू गाईज कॅन लिव्ह. आपण भेटूया मंडेला. सर Thank you. इंटरव्ह्यूची लिंक कुठे पडते? काय इंटरव्ह्यूची लिंक ग्रुप चेक कर ना, व्हॉट्सअप ग्रुप चेक कर. कारण सॅटर्डे संडे एक सॅटर्डेला टेस्ट असते आपली आणि संडेला इंटरव्ह्यू ना. करेक्ट. नाही सॅटर्डेला इंटरव्ह्यू असो किंवा टेस्ट असो सॅटर्डेला जातो, संडेला नसतं काय. तर उद्या DSML 41चे इंटरव्ह्यूज आहेत. हा तर त्याचा तो फॉर्म जर तू भरला असेल तर तो फॉर्म भरल्यानंतर तुला ती लिंक उद्या सकाळपर्यंत मिळून जाते, तिथं तुला इंटरव्ह्यू द्यायचा.